आता टॅक्स काय असतो? टॅक्स म्हणजे काय? कशासाठी टॅक्स घेतला जातो? सगळ्यात पहिली गोष्ट टॅक्स काय आहे? एखादा देश आहे, एखादा राज्य आहे, ओके, तिथली काय व्यवस्था आहे, शिक्षण, रस्ते, वीज, पाणी या आवश्यक गरजा आहेत. आता ही बिल्डिंग आहे, ह्या बिल्डिंगमध्ये जी काय साफसफाई आहे, पाणीपट्टी आहे किंवा जे पाणीवारी येतं त्याच्यासाठी जो खर्च आहे तो इथले रहिवासी करतात. पण या बिल्डिंगच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी कुठनं येतं? म्हणजे नगरपालिकेने कुठेतरी पाऊस 4 महिने पडतो, कुठे धरण बांधलं आहे, पुढे काहीतरी स्टोरेज आहे, तिकडनं शहराला पाणी पुरवठा होतो. मग तो जो स्टोरेज करण्यासाठी नगरपालिका पैसा कुठनं आणणार? सरकार पैसा कुठनं आणणार? वीज निर्मिती करायला लागते, त्याच्यानंतर ती वीज बनते आणि नंतर लोकांच्या घरापर्यंत पोचते. पण तो वीज निर्मिती प्रकल्प आहे, त्याला खर्च कोण करणार? म्हणजे सर्व नागरिकांनी जर पैसा गव्हर्नमेंटकडे जमा केला किंवा तो पैसा जर का एकत्र केला गेला तरच त्यातून काहीतरी असे विधायक कार्य होऊ शकतात. आता लोक काय स्वइच्छेने पैसे देत नाहीत, डोनेशन देत नाहीत. मग असा एक कायदा सरकारला करायला लागतो. त्या कायद्यानुसार जबरदस्तीने एक कॉन्ट्रीब्युशन लोकांकडनं घेतलं जातं. म्हणजे एक प्रकारचा लिगल हप्ता आहे, तो लोकांना द्यावाच लागतो. कशासाठी? शहराच्या, राज्याच्या, देशाच्या व्यवस्थेसाठी आणि त्यातून लोकांचीच प्रगती होण्यासाठी लोकांकडनं एक जबरदस्ती पद्धतीने पैसा घेतला जातो. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इनफोर्स कॉन्ट्रीब्युशन. इनफोर्स कॉन्ट्रीब्युशन एक्झॅक्टेड. अ टॅक्स इज नॉट अ व्हॉलंटरी पेमेंट. टॅक्स हे काय व्हॉलंटरी पेमेंट नाही आहे, स्वइच्छेने द्यायचं पेमेंट नाही आहे. is not a voluntary payment or donation but an enforced contribution exacted. म्हणजे वसूल करायचं, जबरदस्तीने वसूल करायचं किंवा बलपूर्वक वसूल करण्याचं हिंदीमध्ये म्हणतात. आणि त्याच्यासाठी काय केलं जातं? कायदा केला जातो. इन सिम्पल वर्ड्स, टॅक्स इज नथिंग बट मनी दॅट पीपल हॅव टू पे टू द गव्हर्नमेंट विच इज यूज टू प्रोव्हाइड पब्लिक सर्व्हिसेस. आता ह्या पाणी, वीज, रस्ते, आरोग्य ह्या सगळ्यासाठी जो खर्च सरकार करतं त्या काय म्हटलं जातं? पब्लिक सर्व्हिसेस. या पब्लिक सर्व्हिसेससाठी पब्लिककडनंच जे कॉन्ट्रीब्युशन जबरदस्तीने सरकार घेतं त्याला टॅक्स म्हटलं जातं. म्हणजे लोकांवरती पडणारा हा एक आर्थिक बोज आहे. याला इंग्लिशमध्ये म्हणतात पिक्युनियरी बर्डन laid upon individual or property owners to support the government a payment exacted by legislative authority. ओके, म्हणजे सरकारने अधिकृत केले. एक आपण इन्कम टॅक्स देतो, दुसरं आपण GST देतो. मग त्याचा एक काहीतरी कायदा आहे, त्या कायद्यावर एक ऑथॉरिटी आहे, त्या ऑथॉरिटीकडे तो टॅक्स कायदेशीर पद्धतीने जमा केला जातो. पण लोकांची इच्छा नसते कुठल्याकडे पैसे द्यायची, लोकांना ते पैसे द्यावेच लागतात. म्हणून त्याला म्हटलं जातं इनफोर्स कॉन्ट्रीब्युशन एक्झॅक्टेड. म्हणजे जबरदस्तीने दिला जाणारा पैसा हा टॅक्स आहे सरकारला. हां, कोणी आनंदाने स्वच्छेने देतो का टॅक्स? जेवढं शक्य होईल तेवढं आपण टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण कायद्यामुळे आपल्याला टॅक्स हा द्यावाच लागतो. तुम्ही किती टॅक्स दिलाय? कसा? म्हणजे तेच आपलं काय वस्तू वगैरे घेतो. हां, आता याच्यामध्ये 2 प्रकारचे टॅक्सेस आहेत. एक आहे डायरेक्ट टॅक्स. आता ज्यावेळी आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो तेव्हा त्याचं एक्झाम्पल आहे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स हा एखादा पर्सन असतो, मग तो इंडिव्हिज्युअल असो, एखादी पार्टनरशिप फर्म असो किंवा कंपनी असो. ते जो बिझनेस करतात किंवा इन्कम अर्न करतात त्या इन्कमवरती तो टॅक्स द्यायला लागतो. आता डायरेक्ट टॅक्समध्ये टॅक्स कोणी दिला त्या व्यक्तीला कळतं की आपण टॅक्स किती दिलेला आहे आणि तो वर्षातून एकदा द्यावा लागतो. दुसरी गोष्ट, इन्कम टॅक्समध्ये काय असतं? प्रोग्रेसिव्ह इन नेचर. जो जेवढे जास्त पैसे कमवेल तेवढा त्याला जास्त टॅक्स लागतो. ज्यांचं इन्कम 2.5 लाखापर्यंत आहे त्यांना कुठलाही टॅक्स द्यावा लागत नाही. 5 लाखापर्यंत गव्हर्नमेंटनी
जर टॅक्स तुमचं इन्कम जर 5 लाखापर्यंत असेल तर मग पुढचे 2.5 लाख हे एक्झाम केले आहेत. म्हणजे जर का 5 लाखापर्यंत एखादा इन्कम असेल त्याला 5 लाखापर्यंत टॅक्स द्यावा लागत नाही. अच्छा. एखादा माणूस सॅलरी अर्न करतो, नोकरी करतो, बिझनेस करतो आणि तो इंडिव्हिज्युअल आहे, त्या इंडिव्हिज्युअल पर्सनला 5 लाखापर्यंत इन्कम होत असेल तर टॅक्स द्यावा लागत नाही. अच्छा. 5 लाख ते 10 लाख जर त्याचा इन्कम असेल हां. तर मग त्याला 5 लाख ते 10 लाख या अमाऊंटवरती जी अमाऊंट होईल त्यात त्याला 2.5 लाखाच्या पुढे 2.5 लाख ते 5 लाख 5%, अच्छा. 5 लाख ते 10 लाख पुढे 10%, तर 20% आणि मग पुढे 10 लाखाच्या पुढे 30% अमाऊंट ही टॅक्स रुपयाने द्यायला लागतं. अशा प्रकारचं स्लॅब रेट असतात की जास्त इन्कम जर अर्न केलं तर हाय रेट ऑफ टॅक्सेस द्यावे लागतात. हाय रेट ऑफ टॅक्सेस द्यायला लागतात. याला म्हणतात प्रोग्रेसिव्ह इन नेचर. अच्छा. पण ज्यावेळेस आपण गुड्स किंवा सर्व्हिसेस परचेस करतो त्यावेळेस आपण त्याच्यावरती टॅक्स दिला आहे, किती दिला आहे हे जर आपण लक्षपूर्वक बघितलं नाही तर आपल्याला समजत नाही. जर बिल मागितलं नाही, इन्व्हॉइस मागितलं तर आपल्याला कळत नाही. कळलं. आपण एक बिस्किटचा पुडा घेतो तेव्हा दिलेलं असतं इन्क्लुजिव्ह ऑफ टॅक्स 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये. बरोबर. कुठले आपण ग्रोसरीमधनं कुठले बरेचसे आयटम घेतो त्यामध्ये आपण किती टॅक्स दिला आहे याचा जर आपण इन्व्हॉइस मागवला आणि ते बिल बघितलं तर आपल्याला कळतं की आपण किती टॅक्स दिला आहे. बरोबर. पण लोक खरंच एवढे जागरूक असतात का? नाही. तर इथे काय होतं, जी एस टी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. पर्सन पेईंग द टॅक्स टू द गव्हर्नमेंट कलेक्ट द सेम फ्रॉम द अल्टिमेट कन्झ्युमर. जो कन्झ्युमर आहे मग तो भिकारी असो, तो श्रीमंत व्यक्ती असो, गरीब व्यक्ती असो, कामगार असो, कॉन्ट्रॅक्टर असो, कोणी असो, बिस्किटचा पुडा जेव्हा एखादा व्यक्ती घेतो तेव्हा त्याच्यावरती तो सेम अमाऊंट ऑफ टॅक्स देत असतो. तर ह्याला म्हणतात रिग्रेसिव्ह इन नेचर. मग त्या व्यक्तीची पेईंग कॅपॅसिटी बघितली जात नाही, त्याची क्षमता बघितली जात नाही, तो व्यक्ती किती रुपये कमवतोय बघितलं जात नाही. त्या वस्तूची जी किंमत आहे त्याच्यावर जर का टॅक्स रेट 5% असेल तर त्याला 5% टॅक्स द्यावा लागतो. जर टॅक्स रेट 12% असेल त्याला 12% टॅक्स रेट द्यावा लागतो. ऑल द कन्झ्युमर्स इक्वली बेअर द बर्डन इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर ॲबिलिटी टू पे. त्याची ही वस्तू घेणं, त्याच्याकरता पैसे पेड करणं, याची जी क्षमता आहे ती बघितली जात नाही. इन्कम टॅक्समध्ये तसं होत नाही. त्याला म्हणतात प्रोग्रेसिव्ह इन नेचर. आणि ज्यावेळेस क्षमता न बघता, इथे कसं आहे जास्त अर्निंग कॅपॅसिटी आहे बरोबर. त्यांनी जास्त टॅक्स द्या. नाही. पण जेव्हा आपण एखादी वस्तू किंवा सर्व्हिस ज्यावेळेस परचेस करतो तेव्हा परचेस करणाऱ्याची अर्निंग कॅपॅसिटी किंवा पेईंग कॅपॅसिटी ॲबिलिटी टू पे हे बघितलं जातं. बरोबर. डायरेक्ट टॅक्स लोकांना कळतं की आपण किती भरला आहे. बरोबर. पण इनडायरेक्ट टॅक्समध्ये आपण आता जन्मल्यापासून आतापर्यंत किती टॅक्स दिला आहे याचा हिशोब कोण ठेवला असेल? कोण ठेवू शकत नाही. नाही ठेवू शकत. पण इन्कम टॅक्स जर का पे केला असेल तर लोक सांगतात पहिले मी टॅक्स एवढा भरला आहे, मग एवढा भरला आहे, माझे डॉक्युमेंट आहेत, रिटर्न फाईल केलं आहे, रेकॉर्डला असतं. पण इनडायरेक्ट टॅक्सचा कुठलाही रेकॉर्ड नसतो. जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत जेवढे त्याच्यावरती एक्सपेन्सेस तो स्वतः करतो किंवा इतर व्यक्ती करतात त्यातनं लाखो रुपयाचा टॅक्स इनडायरेक्टली गव्हर्नमेंटला त्याच्या माध्यमातून दिला जात असतो, त्याच्या नकल दिला जात असतो. म्हणून जी एस टी हा काय आहे? इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्समध्ये जो अर्न करतो बर्डन ऑफ टॅक्स बॉर्न बाय द टॅक्स पर्सन हिमसेल्फ. आणि इनडायरेक्टमध्ये बर्डन ऑफ टॅक्स शिफ्टेड टू अनदर पर्सन. आता ही जी शिफ्टिंग आहे, आता ज्यावेळेस व्यापारी एखादी वस्तू परचेस करतो तेव्हा तो मॅन्युफॅक्चररकडनं परचेस करत असेल बरोबर. तो त्याला टॅक्स देऊन ती परचेस करतो. सपोज 100 रुपयाची वस्तू आहे, ओके, ह्याच्यावरती जर 10% टॅक्स असेल तर ही वस्तू त्याला 10% म्हणजे 10 रुपये टॅक्स देऊन 110 रुपयाला पडते. बरोबर. आता जर त्या व्यापाऱ्याकडून ही वस्तू मी परचेस करतो 120 रुपयाला, किंमत आहे 10%प्रमाणे 12 रुपये टॅक्स लागेल. बरोबर. जर आपण टॅक्स रेट हा 10% धरला तर 100वर 10% 10 रुपये होतात, 120वर 10% होतात 12 रुपये. म्हणजे ही वस्तू मला व्यापाऱ्यात येईल 132 रुपयाला. आता ह्या 132 रुपयावरती ह्या 132 रुपयामध्ये मी टॅक्स पे किती केला आहे? 12 रुपये. आता हे 12 रुपये त्या व्यापाऱ्याचं काम आहे सरकारकडे जमा करायचं, बरोबर आहे. हा जो बिझनेसमन आहे
सपोज हा ए आहे, ओके, बरोबर. आणि त्यांनी विकलं बीला, मी बी आहे. बरोबर. आता हे 12 रुपये त्याचं इन्कम नाही आहे. 12 रुपये त्याने टॅक्सचे जमा केले, ते त्याला गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट करायचे. पण त्याचं म्हणणं असं असं की मी हे 100 रुपयेची वस्तू घेतली त्यावेळी 10 रुपये टॅक्स दिला आहे. बरोबर. म्हणजे मी जेव्हा 10 रुपये टॅक्स दिला आहे तो गव्हर्नमेंटकडे कोणी पोचवला आहे? मॅन्युफॅक्चररने पोचवला आहे. एकूण या वस्तूची किंमत जेव्हा 100ची 120 झाली तेव्हा 20 रुपये वाढले, त्याच्यावरचा 2 रुपये टॅक्स हां. मी कलेक्ट केला आहे. 10 रुपये मी दिला आहे दिलं, बरोबर. मॅन्युफॅक्चररला. मग सरकार काय म्हणतं त्याला की तू 12 रुपये जे कलेक्ट केलेत ते 12 रुपये आम्हाला देताना जे अगोदर 10 रुपये पे केलेत ते वजा कर. या 10 रुपयाला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट, आणि तो 2 रुपये गव्हर्नमेंटला पे कर. ते करतो. अशा प्रकारे बर्डन ऑफ टॅक्स शिफ्टेड टू अनदर पर्सन असं होतं. त्याच्यावरती पहिले 10 रुपये दिले होते त्यांनी, बरोबर. पण तो काय व्यापार करणार, तो काय स्वतःच्या कन्झ्युम्शन करता घेत नाही, तो व्यापार करण्याकरता घेतो. बरोबर. मग पण त्यावेळेस त्याला टॅक्स देऊनच ते घ्यायला लागतं. बरोबर. आता हे 10 रुपये त्याच्यावरती जो भार आलेला आहे या 10 रुपयाचा, तो भार तो शिफ्ट करतो जो पुढचा व्यापारी किंवा पुढचा कन्झ्युमर घेईल त्याला. आता ह्याचं काम कसं चालतं हे सांगतो. हे बर्डन ऑफ प्रूफ, हा जो बर्डन आहे, बर्डन बॉर्न बाय फायनल कस्टमर, बर्डन बॉर्न बाय फायनल कस्टमर. हे कसं होतं? आता एक मॅन्युफॅक्चरर आहे, दुसरा डिस्ट्रीब्युटर आहे, तिसरा रिटेलर आहे, आणि मग कन्झ्युमर आहे. आपण डायरेक्टली, समजा मी कन्झ्युमर आहे तर मी डायरेक्टली जो बनवतो, जो उत्पादन करतो त्याच्याकडनं घेत नाही ना. नाही घेणार. समजा मी टी व्ही घेतला तर टी व्ही जो बनवतो ती कंपनी सोनी आहे, सॅमसंग आहे, बरोबर. एल जी आहे, कुठली कंपनी असेल ती मॅन्युफॅक्चर करते. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रीब्युटर नेमलेले असतात. बरोबर. त्या डिस्ट्रीब्युटरनी रिटेलर नेमलेले असतात, आणि त्यांच्याकडनं मग कन्झ्युमर काय करतो? घेतो. ती वस्तू परचेस करतो. डायरेक्टली आपल्याकडे मॅन्युफॅक्चरकडनं घेण्याची सोय नसते किंवा डिस्ट्रीब्युटरकडनं पण घेण्याची सोय नसते, तेव्हा आपल्याकडे उपलब्ध असलेला व्यापारी कोण आहे? रिटेलर. आता कशा प्रकारे काम चालतं बघा. आता ज्यावेळेस मॅन्युफॅक्चररची कॉस्ट 1,00,000 रुपये आहे, बरोबर. मॅन्युफॅक्चररची कॉस्ट 1,00,000 रुपये आहे, त्याच्यावर GSTचा रेट 18% आहे. 18%. तर 1,00,000वरती 18%प्रमाणे ज्यावेळेस टॅक्स लावला जाईल तेव्हा इनव्हॉइस व्हॅल्यू किती होईल? 1,18,000. 1,18,000. 1,00,000 18. सपोज ती वस्तू ही आहे, जी मशिनरी असेल, टी व्ही असेल, काही असेल, सपोज ती 1,00,000ची आहे, त्यावर 18% टॅक्स आहे. तर मॅन्युफॅक्चरर काय करेल? इनव्हॉइसवरती इन्फॉर्मेशन लिहिल की तो कोणाला विकतोय. बरोबर. जर त्याचा GST नंबर असेल, GST नंबर, त्याचं नाव, त्याचा ॲड्रेस, सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ही दिली जाईल. बरोबर. आता याच्यावरती आपण असं ॲज्युम करू की मॅन्युफॅक्चररनी कुठल्याही प्रकारचा इनपुट टॅक्स क्रेडिट टॅक्स नाही, असं आपण ॲज्युम करतो. ओके. ओके. तो गव्हर्नमेंटला पेड करेल 18,000 रुपये. 18,000. बस त्याची ड्युटी असेल मॅन्युफॅक्चररची की तुम्ही 18,000 रुपये काय करा? गव्हर्नमेंटकडे जमा करा. जमा करा. आता ही जी 1,00,000ची वस्तू आहे, 1,00,000ची वस्तू आहे, त्यावर GST लागला 18%. बरोबर. आता पुढे जाऊन डिस्ट्रीब्युटर जो आहे, डिस्ट्रीब्युटर ह्याला 1,00,000ची वस्तू जी आहे ही विकायची आहे, आपल्या इथे मार्जिन त्यामध्ये ॲड करून. बरोबर. त्याला प्रॉफिट ॲड करायचं आहे आपलं 11,200. 11,200 त्याचा जो काय ती वस्तू आणण्याचा खर्च झाला, ती ठेवण्याचा खर्च झाला, त्याचं जे दुकान आहे त्याचं भाडं असेल, वॉट एव्हर द थिंग्स. त्याला असं वाटतं की आपण 1,00,000ला वस्तू पडली तर त्यामध्ये आपण 11,200 जर का एक्स्ट्रा लावले बरोबर. तर त्याची सेलिंग प्राईस किती होईल? 1,11,200. म्हणजे मला ही वस्तू 1,11,200ला विकायची आहे, तर माझा त्या वस्तूवरती लागलेला खर्च आणि माझं प्रॉफिट हे त्याच्यामध्ये बसेल. 11,200 यांनी कॉस्ट काढली. मग आता त्याची सेल प्राईस किती होते? 1,11,200. 200. ज्यावेळेस तू 1,11,200 ज्यावेळेस विकायला काढतो त्यावेळेस त्याला GST पण कलेक्ट करायचं आहे. बरोबर. मग तो GST होतो 18%प्रमाणे 20,016 रुपये. मग इनव्हॉइस व्हॅल्यू कशी होईल? इनव्हॉइस व्हॅल्यू 1,11,200चा काय आहे? ती वस्तू प्लस GST 18%प्रमाणे 20,016. मग तो इनव्हॉइस व्हॅल्यू करेल 1,31,291.20. या प्रकारे एक्झॅक्टली व्हॅल्यू एवढी होईल. आता गव्हर्नमेंटकडे त्याला जमा किती करायचे? आता 20,016 रुपये हा त्यांनी टॅक्स
कलेक्ट केलं, कलेक्ट केलं. त्यांनी पुढे विकलाय कोणाला? रिटेलर. रिटेलरला. आता जो हा 20,016 त्यांनी कलेक्ट केलाय, पेड टू गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटला पे करताना तो या 20,016 मधनं त्यांनी जेव्हा ती वस्तू घेतली होती तेव्हा GST 18,000 दिला होता. दिला होता, बरोबर. तो 18,000 इनपुट टॅक्स क्रेडिट, इनपुट टॅक्स. आता हा 20,016 काय आहे? जेव्हा ती वस्तू त्यांनी सेल केली म्हणजे आउटवर्ड सप्लाय झाला. इनवर्ड सप्लाय घेताना त्यांनी टॅक्स दिला होता 18,000. आउटवर्डमध्ये 16,016 आहे, इनवर्डला 18,000 आहे. 2016 तो गव्हर्नमेंटकडे जमा करेल. याचं जे व्हॅल्यू ॲडिशन आहे ते 11,200 होतं, ज्यावर त्यांनी 2,016 रुपये GST पे केला. मॅन्युफॅक्चरचं व्हॅल्यू ॲडिशन जे होतं त्याप्रमाणे त्यांनी 18,000 रुपये गव्हर्नमेंटकडे टॅक्स डिपॉझिट केला. यांनी 20,016 मधनं 18,000 वजा केले आणि 2,016 गव्हर्नमेंटने डिपॉझिट केला. म्हणजे गव्हर्नमेंटला त्या वस्तूवरती पहिल्या लेवलला 18,000 मिळाले, दुसऱ्या लेवलला 2,016 मिळाले. आता ज्या वेळेस कॉस्ट 1,11,200 झाली याची, 11,200 ॲड केल्यानंतर ह्याच्यावरती रिटेलरला प्रॉफिट काढायचं आहे 24,640. त्याची सेल प्राईस होईल 1,35,840. त्याच्यावर त्याला GST कलेक्ट करावा लागेल. रेट आहे 8%. त्याप्रमाणे 24,451.20 रुपये हे टॅक्स कलेक्शन त्याला करावं लागेल. पण त्याची इनवॉइस व्हॅल्यू होईल 1,60,291.20. आता त्यांनी ज्यावेळेस ही वस्तू खरेदी केली होती त्यावेळेस त्यांनी टॅक्स दिला होता 20,016. मग तो 20,016 जो आहे हे त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. त्यांनी आता कलेक्ट किती केले? 24,451. मग 24,451 मधनं 20,016 वजा केले तर पेड टू गव्हर्नमेंट त्याच्यासाठी व्हॅल्यू येईल 4,435.20. ओके. आता जेवढं व्हॅल्यू ॲडिशन ह्यांनी केलं ते 24,040 होतं. त्याच्यावर त्याला 4,435.20 एवढा टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करायला लागला. हे गव्हर्नमेंटला मॅन्युफॅक्चररकडनं मिळाले 18,000, डिस्ट्रीब्युटरकडून मिळाले 2,016 आणि रिटेलरकडनं मिळाले. या 3 लेवलला गव्हर्नमेंटला टॅक्स मिळाला. आता हे 18,000 प्लस 2,016 प्लस 4,435 टॅक्स बॉर्न बाय द कंझ्युमर. कंझ्युमर म्हणून मी ती वस्तू घेतली असेल तर मला 18,000 माझे पहिल्या लेवलला गव्हर्नमेंटला मिळाले, सेकंड लेवलला 2,016 मिळाले, थर्ड लेवलला 4,435.20 मिळाले. म्हणजे एकूण टॅक्स जो मी गव्हर्नमेंटला माझ्या पॉकेटमधून गेला आहे तो 24,451 गेला. ज्यावेळेस मी कंझ्युमर म्हणून ही वस्तू घेतो त्यावेळेस 1,60,000 त्याची कॉस्ट झाली. इन्व्हॉइस व्हॅल्यू किती? 1,60,291 प्लस त्याच्यावर त्यांनी त्याची कॉस्ट जी आहे ह्या सगळ्या अमाऊंट ज्या आलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचे इनपुट टॅक्स कंझ्युमरला मिळत नाही. कंझ्युमरला कुठल्याही प्रकारचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही कारण की टॅक्स कंझ्युमरला द्यायचा आहे. या 3 लेवलला 18,000, 2,016 आणि 4,435 असे एकूण 24,451 रुपये कंझ्युमर देतो. ह्याला म्हणतात बर्डन शिफ्ट केलं. आता ह्या सगळ्या प्रकारामध्ये काय होतं की ज्यावेळेस गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा असतो गव्हर्नमेंट फक्त पैसे घेत नाही, गव्हर्नमेंटला तुम्हाला काही इन्फॉर्मेशन द्यावी लागते पैसे भरत असताना. त्याच्याकरता गव्हर्नमेंट काही फॉर्म प्रिस्क्राईब करतो की ह्या प्रकारचे फॉर्म आहेत, त्यात ही माहिती आहे, ही माहिती सगळी भरून मग तुम्ही आम्हाला काय करा, टॅक्स पे करा. की हे घ्या 20,000 रुपये टॅक्स, हे घ्या 18,000 टॅक्स. असं गव्हर्नमेंटला चालत नाही. तुम्ही 18,000 रुपये कशा प्रकारे भरले आहात त्याची माहिती द्या. म्हणजे याला माहिती द्यायला लागेल मॅन्युफॅक्चररला की मी सेल केला. कोणाला सेल केला? 1, 2, 4, 5, 10, 20, 25, 100, 200 जे काय त्याचे डिस्ट्रीब्युटर असतील त्याला मॅन्युफॅक्चररने सेल केला. मग त्यांचा GSTN नंबर, त्यांची इन्फॉर्मेशन ही गव्हर्नमेंटला द्यावी लागते. सेम डिस्ट्रीब्युटर आहे, त्यांनी कोणाकडनं मटेरियल घेतला त्याची इन्फॉर्मेशन त्याच्याकडे असायला लागते, त्याचे इनवॉइस त्याकडे असायला लागतात, त्यांच्याकडनं त्यांनी ॲक्च्युली गुड्स आणि सर्व्हिसेस हे परचेस केलेले असायला लागतात. असे काही नियम आहेत. ते नियम जर त्या नियमामध्ये बसत असेल तरच तो इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करू शकतो.
म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट सरसकट क्लेम करता येत नाही. त्याच्या ज्या तरतुदी आहेत, कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदी नुसार जर तुम्ही पात्र होत असाल, इलिजिबल होत असाल, तरच तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकता. त्या नियमानुसार डिस्ट्रीब्युटर इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकतो. आता समजा तो डिस्ट्रीब्युटर आहे, ओके, त्यांची पार्टनरशिप फर्म आहे आणि त्यांनी जे व्यवहार असतात की आपल्याला कुठे बँकेत जायला लागतं, कुठल्या बाहेरला भेटायला, कस्टमरला भेटायला जायला लागतं, सप्लायरच्या ऑफिसला जायला लागतं, काही मीटिंग्स असतात. इथे जाण्याकरता एक कार परचेस केली. कारवरती परचेस केल्यानंतर जी एस टी द्यायला लागेल. आता कार परचेस केली तर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकतो का, त्याबद्दल काय तरतूद आहे ही बघावी लागेल. किंवा छोट्या मोठ्या कामाकरता जे एम्प्लॉई असतात त्यांना कुठे बँकेत जायला लागेल, कुठे अशा प्रकारे कामाला जायला लागेल, कधी वसुलीला जायला लागेल, म्हणून टू व्हीलर घेतली असते ना, टू व्हीलर एखादी. आता टू व्हीलर जेव्हा परचेस करेल तेव्हा त्याच्यावरती टॅक्स द्यावा लागेल. मग तो जो टॅक्स दिलेला आहे त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मी घेता येईल का, तर बघायला लागेल ते तरतूद काय. तरतुदीप्रमाणे असं आहे की जर कार परचेस केली, तुमचा बिझनेस नाही कार विकणं, किंवा कार परचेस केली. कार नॉर्मली कोण परचेस करतो, एक म्हणजे जो कारची विक्री करतो, तो विकण्याकरता कार परचेस करतो, त्याला कारचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. जो ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो, कार शिकवतो लोकांना चालवायची कशी, त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. दुसरा जो कार भाड्याने देतो त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं, कारण त्याचा बिझनेसच तो आहे. पण तुमचा बिझनेस वेगळा आहे, तुम्ही वसुली करता टू व्हीलर घेतली आहे, कार घेतली आहे, तर गव्हर्नमेंटच्या GST कायद्याच्या तरतुदीप्रमाणे इनपुट टॅक्स क्रेडिट डिसअलाउ. मग त्या कारचा तुम्हाला इन्शुरन्स काढलात त्याच्यावर तुम्ही टॅक्स दिला असेल, डिसअलाउ. त्या कारचं रिपेअरिंग केलं असेल कुठल्याही प्रकारे, जर तो कार परचेस करता किंवा टू व्हीलर परचेस करता, त्याचं परचेसवरती भरलेला GST, त्याच्या इन्शुरन्सवरती भरलेला GST, त्याच्या रिपेअरिंगवरती दिलेला GST, याचं कुठलंही क्रेडिट तुम्हाला ज्यावेळेस टॅक्स जमा करायचा आहे गव्हर्नमेंटकडे त्यावेळेस तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. हे सगळं आपल्याला शिकायचं आहे, हे आपल्याला सगळं समजून घ्यायचं आहे. आपण आता फक्त एक बॅकग्राऊंड समजतोय. इथे आपण काय केलं, इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे, परचेस केलं गुड सर्व्हिसेस, किती टॅक्स दिला आहे, एवढा दिला आहे. आता ज्यावेळेस हा मॅन्युफॅक्चरर जो आहे त्याला इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटला द्यावी लागते. ती इन्फॉर्मेशन GSTR 1मध्ये असते की तुम्ही तुमचा रिसिपियंट कोण आहे. मग रिसिपियंट दोन प्रकारचे असतात. एक आहे B2B, दुसरा आहे B2C. B2B याचा अर्थ असा आहे की एका रजिस्टर, जो GSTमध्ये रजिस्टर्ड पर्सन आहे, त्यांनी GSTमधल्या दुसऱ्या रजिस्टर्ड पर्सनला जर सप्लाय केला तर ह्याचा GSTN नंबर असतो. GST नंबर असतो त्याचा. तो नंबर तिकडे स्पेसिफाय करतो आणि सांगतो की मी या पर्सनला अमाऊंट, इनवॉइस नंबर, सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती गव्हर्नमेंटकडे द्यायला लागते. आणि दुसरा B2C आहे की मेडिकल. बघा, मेडिकलवाले मेडिसिन कोणाला देणार, जो पेशंट असतो तो किंवा नातेवाईक त्याचे हे मेडिकलमध्ये जाऊन काय करतात, मेडिसिन परचेस करतात. आता इथे जो परचेस करणार आहे तो अनरजिस्टर्ड आहे. बस, मग ह्या केसमध्ये कुठल्याही प्रकारची कन्झ्युमरची इन्फॉर्मेशन ही गव्हर्नमेंट मागत नाही. प्लस त्यांना द्यायला लागतं की तुम्ही 1 लाखाच्या मेडिसिन्स विकल्या, त्याच्यावरती 5% GST कलेक्ट केला, तो आला 5,000. जर तुम्ही 2 लाखाच्या मेडिसिन्स विकल्या ज्यावर GST रेट होता 12%, तर तो GST तुम्ही कलेक्ट केला 24,000. तिसरा, आता हे अनेक लोकांनी घेतलं असेल, मे बी 5, 50, 500, 5,000, आणखीन 5 लाखाच्या काही वस्तू दिल्या ज्यामध्ये 18% GST दिला. किती अमाऊंट होईल, ओके, 90,000. मग एवढी अमाऊंट जी आहे ती त्यांना आम्ही टॅक्स कलेक्ट केला आहे याची इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटकडे द्यावी लागते.
जर रजिस्टर्ड पर्सन असतील तर समजा ते 4,000 लोक असतील तर 4,000 लोकांचे इनवॉइस नंबर सकट इन्फॉर्मेशन द्यावी लागते. पण ह्या केसमध्ये जर का 4,000 काय 4 लाख जरी लोक असतील, किती लोक असो इकडे 400 असो, 4,000 असो, 40,000 असो, 4 लाख असो, किती पण असो, जस्ट तुम्हाला पर्सेंट वाईज डेटा द्यायला लागतो. आता या प्रकारे आपण ज्यावेळेस कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये एंट्री करतो तेव्हा ते सॉफ्टवेअर या प्रकारचा डेटा, जसं आपण डेटा इनपुट करत जाऊ त्याच्या या प्रकारे प्रिपरेशन करतं की B2B किती आहे, B2C किती आहे, त्यांचा एकंदरीत अमाऊंट किती आहे, हे सगळं रेडी मिळतं आपल्याला आपल्या सॉफ्टवेअरमध्ये. सॉफ्टवेअर कुठल्याही कंपनीचा असो, टॅली असो, बिझी असो, सॅप असो, कुठलाही असो, ज्याच्यामध्ये GST इनेबल फीचर्स आहेत ते जर वापरले तर हे सगळ्या गोष्टी तिथे ॲटोमॅटिक होतात. तर बिलिंग प्रॉपरली होतं आणि त्याचं GST करायला लागणारा डेटा जो आहे तो जो फॉर्मॅट ज्यामध्ये पाहिजे तो फॉर्मॅट तिथे त्यांनी प्रोग्रामिंग करून ठेवलेला असतो आणि त्या प्रकारे तुम्हाला सगळा डेटा अवेलेबल होतो. तर एक 1,35,800 कंझ्युमरचे एक 35,800 1,35,000. त्यांनी ही जी कॉस्ट दिली ना 1,60,000 हां. कॉस्ट ऑफ कंझ्युमर, अच्छा. आता इथे जेव्हा हे 1,60,291 इनवॉइस व्हॅल्यू झाली, बरोबर. ही जी इनवॉइस व्हॅल्यू आहे बरोबर. 1,60,000, हां. याच्यामध्ये कंझ्युमरला 1,35,000 हे 1,00,000 ही कॉस्ट आहे. बरोबर. याचं ॲडिशन 11,200, अच्छा. याचं ॲडिशन 24,740 अच्छा. आणि प्लस जो टॅक्स आपण काढला 24,451, अच्छा. हे सगळं मिळून ती कॉस्ट आलेली. म्हणजे कॉस्ट प्लस ओके. कॉस्ट प्लस GST. GST. अच्छा. जसं मी खाली एकूण GST सांगितला किती आहे, हां. तसं याला 1,60,000 रुपये जेव्हा पडले हां. तेव्हा याची कॉस्ट प्लस याची ॲडिशन प्लस ह्याचं ॲडिशन हे मिळून तेवढी आपण होणार ना. ओके. बरोबर. आपण GST टोटल तर काढली ती 24,451 आली, तशी कॉस्टची टोटल जी आहे ती झाली, ती दोन्ही मिळून बरोबर. 1,60,291 झाली. त्यामुळे मग वस्तूची किंमत एवढी झाली आणि टॅक्समुळे ती आणखीन वाढली ओके. आणि ते जे बर्डन आहे ते कोणावरती पडलं, कन्झ्युमरवर पडलं. कळलं. हे 3 लेवलला बनवणं, डिस्ट्रीब्यूट करणं, मग रिटेलरकडे जाणं. म्हणजे आपल्या घराजवळ आपल्या बिल्डिंगच्या आसपासच्या एखाद्या दुकानामधनं आपण ज्यावेळेस ती वस्तू परचेस करतो तेव्हा तो कोण असतो, तो असतो रिटेलर. तो प्रत्येक डिस्ट्रीब्युटरकडनं, डिस्ट्रीब्युटर घेतो मॅन्युफॅक्चररकडनं. त्यामुळे मिनिमम या 3 लेवलमधनं कन्झ्युमरकडे ज्या वेळेस वस्तू येते त्यावेळेस त्याची किंमत, प्रत्येकाचा व्यवस्था खर्च आहे, प्रत्येकाचं त्यातलं मार्जिन आहे, प्रॉफिट आहे, ते वाढवतात. प्लस त्या लेवलला टॅक्सही वाढत जातो. त्यामुळे आपल्याला ती वस्तू, आता हे लक्षात घ्या, आपल्याला एखादी वस्तू ज्या कॉस्टला पडते, जर आपण ठरवलं की नाही आपण डायरेक्ट मॅन्युफॅक्चरकडनं घ्यायचं, आपल्याला चहा पावडर लागते, शक्य आहे का आसाममधनं चहा पावडर आणणं? आता लाखो किलोच्या क्वांटिटीमध्ये तिकडे बनत असते. काही हजारो किलोची क्वांटिटी मॅन्युफॅक्चरर एकाच वेळेस ट्रेनमध्ये टाकतो, डिस्ट्रीब्युटरकडे पाठवतो. त्याची कॉस्टिंग त्यांना फार कमी लागते. जर आपण ती वस्तू मागवायची म्हटली तर आपल्याला खूप जास्त कॉस्ट लागेल. त्यामुळे जी कॉस्ट आपल्याला प्रॅक्टिकली विचार करा, मी बोलतो म्हणून नाही, देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू बनतात आणि एका कोपऱ्यात दुसऱ्या कोपऱ्यामध्ये त्या वस्तू जेव्हा पाठवल्या जातात तेव्हा तो पाठवण्याचा खर्च किती आहे, खूप मोठा आहे ना. आपण सारे ॲमेझॉनवरनं किंवा फ्लिपकार्टवर एखादी वस्तू मागवतो, आपल्याला ती लोकली वस्तू मिळते स्वस्त का पडते? कारण त्यांच्याकडे रोजची विकल्या जाणाऱ्या वस्तूंची क्वांटिटी खूप मोठी असते आणि डिलिव्हरी पण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्यांना डिलिव्हरी चार्जेस कमी पडतात. त्या वस्तूची त्यांना जे मार्जिन आहे ते पण त्यांचं मेंटेन होतं. त्यामुळे कन्झ्युमरला काही वस्तू या ऑनलाईन मागवल्या तर स्वस्त पडतात. तसं जर का आसाममधनं चहा बनणार असेल तिथे तो भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये शहरांमध्ये पोचवायचा असेल
जर इंडिव्हिज्युअल कन्झ्युमरनी ठरवलं की नाही आम्ही मॅन्युफॅक्चरकडनंच घेऊ, बरोबर. तर आता खूप महाग पडेल. जो मार्केटला ज्या कॉस्टला आपल्याला पडतो त्या दुप्पट कॉस्टला पडेल. अच्छा. त्यामुळे हे अनिवार्य आहे, डिस्ट्रीब्युटर हे अनिवार्य आहेत. त्यांच्यामुळे कन्झ्युमरची जर इंडिव्हिज्युअल लेवलला परचेस करायला गेला तर जी कॉस्ट होईल त्यापेक्षा कमी कॉस्ट त्याला डिस्ट्रीब्युटर रिटेलर या चेनमधनं आल्यामुळे होते. अच्छा. केव्हा केव्हा हे चॅनल खूप मोठं होतं त्यावेळेस ती वस्तू मागे पडू शकते, पण केव्हा केव्हा या चॅनलमुळे ती वस्तू स्वस्तही पडू शकते. बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय, मॅन्युफॅक्चर डिस्ट्रीब्युटर रिटेल हे जेव्हा असतात तर त्यांच्याकडे अनेक लोकांना काम मिळतं, बरोबर. अनेक लोकांना रोजगार मिळतो, रोजगार निर्मिती पण होते. ओके, ही सगळी व्यवस्था आहे. बरोबर. या व्यवस्थेमध्ये कशाप्रकारे कायदा बनवायचा, कशाप्रकारे त्याच्या कॉम्प्लायन्सेससाठी कुठले फॉर्म द्यायचे, बरोबर. कुठली माहिती गव्हर्नमेंटनी कोणाकडनं कशी घ्यायची, हे सगळं कायद्यानुसार ठरत असतं. अच्छा. आणि ते सगळं सिस्टम जो आहे तो आपल्याला समजून घ्यायचा. ओके. आता जस्ट एक शब्द आला इकडे की बर्डन ऑफ टॅक्स शिफ्टेड टू अनदर पर्सन. हे समजून देणं, बर्डन काय आहे हे समजून देण्याकरता आता आपल्याला ही 10-15-20 मिनटं घालवायला लागली. अच्छा. एक छोटा शब्द होता ना की बर्डन कसं शिफ्ट होतं. शिफ्ट होतं. बरोबर. मॅन्युफॅक्चररनी टॅक्स घेतला डिस्ट्रीब्युटरकडनं, बरोबर. पण डिस्ट्रीब्युटरनी आपल्या पॉकेटमधून घेतला नाही, हां. त्यांनी पुढे रिटेलच्या पॉकेटमधून घेतला. बरोबर. आणि मग ह्या तिघांनी मिळून जो टॅक्स दिला होता गव्हर्नमेंटला तो सगळा त्यांनी ओरबाडून घेतला कन्झ्युमरकडनं. म्हणजे सगळं बर्डन त्यांनी शिफ्ट केलं. बरोबर. बर्डन ऑफ टॅक्स शिफ्टेड टू अनदर पर्सन. हे कशामध्ये होतं, इनडायरेक्ट टॅक्स. आता हे काय फीचर्स आहेत इनडायरेक्ट टॅक्सेसचे. गव्हर्नमेंटचा हे वैशिष्ट्य आहे की एक इम्पॉर्टंट सोर्स ऑफ रेव्हेन्यू. ओके. गव्हर्नमेंटला कुठल्याही प्रकारचा गव्हर्नमेंट असा बिझनेस करेल आणि पैसे कमवेल आणि मग सगळ्या लोकांना सुखसुविधा देईल हे तर पॉसिबल नाही. मग गव्हर्नमेंटला टॅक्सेस घ्यायला पाहिजे. मग या इनडायरेक्ट टॅक्सेसमधनं तर आपण GST पॉईंट ऑफ व्ह्यू बघू तर या इनडायरेक्ट टॅक्सेसमधनं इन इंडिया इनडायरेक्ट टॅक्सेस कॉन्ट्रीब्युट्स मोर दॅन 50% ऑफ द टोटल टॅक्स रेव्हेन्यू ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. आता हा जो GST आहे हा कशावर आहे, गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्हीवरती आहे. ओके. इट इज लेविड ऑन कमोडिटीज ॲट द टाईम ऑफ सप्लाय ऑर मॅन्युफॅक्चर. आता पहिल्यांदा कसं होतं की एक्साईज ड्युटी होती. एक्साईज ड्युटी करता एक रजिस्ट्रेशन घ्यायला लागायचं. मग त्याच कंपनीला तो माल विकताना वॅट घ्यायला लागायचं. तिसरं, ज्यावेळेस मुंबईसारखं एक शहर आहे तिकडे तो माल येतो त्यावेळेस त्यांना तिकडे लोकल बॉडी टॅक्स LBT द्यायला लागायचा, अच्छा. ऑक्टर द्यायला लागायचा. राज्याबाहेर जेव्हा माल द्यायचा तेव्हा तिकडे एंट्री टॅक्स भरायला लागायचा. असे वेगवेगळे टॅक्स वेगवेगळ्या कायद्याप्रमाणे द्यावे लागायचे. आता हे वेगवेगळे कायदे आहेत, त्या वेगवेगळ्या कायद्यामध्ये ते टॅक्स देण्याकरता रजिस्ट्रेशन घ्यायला लागायचं, मग त्याचे रिटर्न भरायला लागायचे, ओके. त्याचं पेमेंट करा, हे सगळं जे आहे. आता मॅन्युफॅक्चरचा टॅक्स आहे, सेलचा टॅक्स आहे, ह्या सगळ्या टॅक्स काढून एकच ज्यावेळेस कायदा केला की टॅक्स ऑन कमोडिटी अँड सर्व्हिसेस, त्यावेळेस सप्लाय हा टॅक्सेबल इव्हेंट आहे. सप्लाय या सप्लाय होईल त्यावेळेस टॅक्स लागेल. मॅन्युफॅक्चरर असो, सप्लाय और मॅन्युफॅक्चर, परचेस, सेल, इम्पोर्ट, एक्सपोर्ट काही असो, ओके. कमोडिटीज घ्या, सर्व्हिस घ्या, एकच टॅक्स लागेल. हे याचे फीचर्स आहे, हे वैशिष्ट्य आहे या टॅक्सचं की एकच टॅक्स गुड्सवरती पण लागेल, सर्व्हिसवरती पण लागेल. सेल करा, टॅक्स कलेक्ट करा, परचेस करा, तो टॅक्स द्या, इम्पोर्ट एक्सपोर्ट सगळ्यावरती टॅक्स असेल GST. आपण आता बर्डन शिफ्टिंग बघितलं, शिफ्टिंग ऑफ बर्डन. देर इज अ क्लिअर शिफ्टिंग ऑफ टॅक्स बर्डन इन रिस्पेक्ट ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस. फॉर एक्झाम्पल, GST पेड बाय द सप्लायर ऑफ द गुड्स इज रिकवर्ड फ्रॉम द बायर बाय इन्क्लुडिंग द टॅक्स इन द कॉस्ट ऑफ द कमोडिटी. नो परसेप्शन ऑफ डायरेक्ट पिंच. आता ज्यावेळेस मला 1,000 रुपये भरावे लागतात त्यावेळेस मला आनंद होतो का दुःख होतं, थोडा त्रास तरी होईल. अगदी मी दुःख म्हणजे थोडी तीव्र भावना झाली, पण थोडा त्रास तरी टॅक्स द्यायला लागतो. ओके. आता इथे कसं होतं की एखाद्याने एखादी वस्तू परचेस केली, मी हा TV परचेस केला, याची कॉस्ट समजा 22,000 रुपये, 25,000 रुपये. मला कळत नाही की याच्यावरती मी 4-5 हजार टॅक्स दिला आहे.
मी जेव्हा कॉस्ट विचारतो मला सांगतात की इन्क्लुडिंग टॅक्स 20,000, इन्क्लुडिंग टॅक्स 22,000. मी मोबाईल घेता इन्क्लुडिंग टॅक्स 12,000, इन्क्लुडिंग टॅक्स 20,000. त्यात टॅक्स किती आहे तो टॅक्स आपल्याला द्यायचाच आहे. आपण काय फार खोलात जात नाही की टॅक्स किती आहे त्यामध्ये. 20,000 ना ठीक आहे. जर तुमची ॲबिलिटी टू पे असेल, विलिंग टू पे असेल, हे तुमची तेवढी अमाऊंट देण्याची इच्छा आणि शक्ती असेल, तुम्ही ती वस्तू परचेस करा. तुमची आर्थिक कुवत असेल, तुम्ही ती वस्तू परचेस करता. माझी आर्थिक कुवत पण आहे, माझी इच्छा पण आहे वस्तू परचेस करायची. मग त्या केसमध्ये काय होतं, टॅक्स किती दिला आहे हे समजत नाही, हे कळत नाही. नो परसेप्शन ऑफ डायरेक्ट पिंच. सिन्स व्हॅल्यू ऑफ इंडायरेक्ट टॅक्सेस इज जनरली इनबिल्ट in the price of the commodity, most of the time the taxpayer consumer pays the same without actually knowing that he is paying tax to the government. Thus taxpayer does not perceive a direct pinch while paying indirect tax. एखादा माणूस करोड रुपये कमवतो आणि त्यांनी 50 लाख रुपये टॅक्स त्याला भरायला आला. त्याला काय होतं, 50 लाख भरायचे थोडं तरी दिला असं वाटतं. 50 लाख आपण अननेसेसरी देतोय अशी एक भावना निर्माण होते. पण तेच त्यांनी जो बिझनेस केलेला असतो त्यात त्यांनी ज्या प्रकारचा इंडायरेक्ट टॅक्स घेतला असतो, दिलेला असतो, तो करोडमध्ये असतो, पण त्याला काय वाटत नाही. काही वस्तूचं क्रेडिट मिळत नाही. पण जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी माहिती नसते, अवेअरनेस नसतो, त्यावेळेस आपण खुश असतो. माहितीच नाही आपल्या बाबतीत काय वाईट घडलं आहे, आपल्याला माहितीच नाही. जेव्हा इथे कळतं अरे टॅक्स दिला, मग त्याच्यात आपल्याला चटका बसतो, झटका बसतो. असं इकडे कन्झ्युमरला कळत नाही. नो परसेप्शन ऑफ डायरेक्ट पिंच. आता ज्यावेळेस अशा प्रकारे टॅक्स प्रत्येक लेवलला, मॅन्युफॅक्चरर, डिस्ट्रीब्युटर, अजून पुढे रिटेलर, होलसेलर ही चेन असते, त्यावेळेस त्या वस्तूची किंमत वाढत जाते. इंडायरेक्ट टॅक्सेशन डायरेक्टली अफेक्ट्स the prices of commodities and services and leads to inflationary trend. किंमत वाढते त्याची, wider base. Unlike direct taxes, indirect taxes have a wide tax base. Majority of the products or services are subject to indirect taxes and with low threshold. आता बऱ्याच वस्तू ज्या आहेत त्याच्यावरती टॅक्स द्यावा लागतो आपल्याला. एक अशा काही गोष्टी सोडल्या आपण, जसं फळं आहेत, भाजीपाला आहे, त्यानंतरच मार्केटला मिळणारी जी मच्छी किंवा चिकन, मटन आहे त्याच्यावर टॅक्स लागत नाही. पण बाकीच्या बऱ्याचशा वस्तूवरती आपल्याला टॅक्स लागतो. प्रमोट्स सोशल वेलफेअर. हायर टॅक्सेस आर इम्पोज ऑन द कन्झम्पशन ऑफ हार्मफुल प्रोडक्ट्स. आता जसं बघतो आपण की अल्कोहोलिक प्रोडक्ट्स आहेत, टोबॅको आहे, याच्यावरती दरवर्षी बजेटमध्ये टॅक्स वाढतो, पण लोक काय बोलत नाही. कारण उद्देश काय की ह्याच्यामधनं गव्हर्नमेंटला असं म्हणायचं आहे की याच्यातनं आम्ही काय सोशल वेलफेअर करतो, सामाजिक कल्याण करतो. हा होतं सामाजिक कल्याण. दारू पिणारे किती पण किंमत वाढव, दारू पिणारच आहे. लॉकडाऊनमध्ये दारू मिळत नव्हती, 100ची लोकांनी 500, 1000ला पण घेतली. पण ठीक आहे, त्यांनी वैशिष्ट्य म्हणून दिलं आहे की अशा काय प्रॉडक्टवरती ते जास्त टॅक्स लावून एक तर राज्याला कलेक्शन मिळून देतात आणि लोक कमी पीत असतील दारू किंवा सिगरेट ओढत असतील, पण ह्यातून एक काय होतं, राज्याला एक मोठा रेव्हेन्यू मिळतो. त्यातनं मग काही विकासाकरता त्यांना निधी उपलब्ध होतो. रिग्रेसिव्ह इन नेचर. मग बघितलं आपण इंडायरेक्ट टॅक्सेसमध्ये पेईंग कॅपॅसिटी बघितली जात नाही की सेम रेट ऑफ इंडायरेक्ट टॅक्सेस ज्या काय सर्व्हिस किंवा गुड्स एखादा पर्सन घेईल त्यावेळेस सगळ्यांना सेम रेट ऑफ टॅक्स द्यायला. आता गोल्ड आहे, गोल्ड कोण परचेस करतो, मला बोली ज्यांचं इन्कम रेंज हाय ते परचेस करतात. पण एखाद्या गरीब माणसाच्या मुलीचे लग्न असेल तर तो त्या मुलीसाठी छोटं मोठं का होईना मग तुला परचेस करतच असेल. मग गव्हर्नमेंट हे बघत नाही की अरे हा गरीब आहे, ह्याचा इन्कम क्लास जो आहे तो अगदीच लोअर आहे, त्यांनी 10-15 वर्ष पैसे साठवून मग आता हे पैसे गोळा केले, त्याला आपण कमी टॅक्स रेट घेऊ, असा काही विचार होत नाही. हे रिग्रेसिव्ह नेचर आहे. ते बघितलं जात नाही की त्या माणसाचं वार्षिक उत्पन्न किती आहे, त्या माणसाकडे किती प्रॉपर्टी आहे, हे बघितलं जात नाही. आता गरज काय होती GST भारतामध्ये आणण्याची, नीड फॉर GST इन इंडिया. हे कारण आहे
की GST भारतामध्ये आणण्याची गरज पडली आपल्याला. आता गुड्स आणि सर्व्हिसेस ह्या लोक जेव्हा घेतात त्यावेळेस ते देणारे लोक जे आहेत त्यांना मॅन्युफॅक्चरसाठी एक टॅक्स, सेल करताना एक टॅक्स, सर्व्हिसेस करताना वेगळा टॅक्स, मग मनोरंजन कर, त्यानंतर LBT, एंट्री टॅक्स, असे बऱ्याच प्रकारचे टॅक्स गुड्सवरती लागत होते. याच्यामध्ये मॅन्युफॅक्चररची कॉस्टही वाढत होती कारण त्यांना या सगळ्या गोष्टींचं अकाउंटिंग करायला लागतं, कॉम्प्लायन्सेस करायला लागतात. आणि जसा काळ पुढे गेला तशा या गोष्टी डेव्हलप होत गेल्या. आता जसं आपल्याकडे आपण म्हणतो की शेतीप्रधान देश आहे, आपल्याकडे शेती होती, बाकीच्या वस्तू आपण दुसऱ्या लोकांकडनं देशांकडनं इम्पोर्ट करत होतो. म्हणजे सगळ्या देशांकडे सगळ्या वस्तू बनत नाही, त्यांना दुसऱ्या देशांवरती अवलंबून राहायला लागतं. एक जागतिक व्यापार चालतो, पहिल्यापासून चालतो. हा आपण इतिहास वाचला असेल, त्यात पण इंग्रज आपल्याकडे व्यापार करता आले होते. तर शेतीप्रधान देश असताना आपल्याकडे मग वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी या निर्माण झाल्या आणि मग त्याच्यावरती कापड बनवलं जायला लागलं, इतरही अनेक गोष्टी आपल्याकडे मग बनायला लागल्या. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री भारतामध्ये डेव्हलप झाली. मग मॅन्युफॅक्चरर जे असतील ह्याची एक वेगळी कॅटेगरी, एक वेगळा क्लास तयार झाला की आम्ही मॅन्युफॅक्चरर, आम्ही वस्तू निर्माण करतो. सायकली आमच्याकडे बनवल्या जातात, मग डिस्ट्रीब्युटर त्या सायकली विकत घेतो, मग तो पुढे ती चेन आहे ती चालते. मग मॅन्युफॅक्चररसाठी गव्हर्नमेंटने असं केलं की मॅन्युफॅक्चरर जेव्हा ती वस्तू बनवेल तेव्हा त्यांनी एक्साईज ड्युटी हा टॅक्स द्यावा. जेव्हा विकेल तेव्हा राज्य म्हणालं की विकतायत आम्हाला तुम्ही सेल टॅक्स द्या. केंद्र सरकार म्हणतं जसं तुम्ही एखाद्या फॅक्टरी बनवली आणि कुठली वस्तू तुम्ही निर्माण केली तर तो निर्माण कर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग टॅक्स हा आम्हाला द्यायला पाहिजे. एक टॅक्स द्यायचा सेंट्रल गव्हर्नमेंटला, दुसरा टॅक्स द्यायचा स्टेट गव्हर्नमेंटला. आणि त्यानंतर तो माल विकायला जाणार महानगरामध्ये, शहरामध्ये, तेव्हा ते शहर म्हणायचे की तुम्ही आमच्या हद्दीत माल विकायला आणताय, ऑक्ट्रा द्या, लोकल बॉडी टॅक्स द्या, एंट्री टॅक्स द्या. हे सगळं चालू होतं. आता याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरियस इंडायरेक्ट टॅक्सेस इन इंडिया इन एक्झिस्टन्स प्रियर टू इंट्रोडक्शन ऑफ GST पूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्साईज ड्युटी, स्टेट गव्हर्नमेंटचा पण स्टेट एक्साईज पण लागतो. आपलं जे हे आहे वाईन आहे त्यावर स्टेट एक्साईज आहे, स्टेट वॅट आहे. आजही आहे. पेट्रोलवरती, पेट्रोल जेव्हा मॅन्युफॅक्चर होतं म्हणजे पेट्रोल, कच्चं पेट्रोल काढलं जातं, मग ते वापरण्यासाठी फॅक्टरीमध्ये शुद्ध केलं जातं आणि मग ते पेट्रोल पंपावरती येतं आणि मग आपण ते आपल्या गाडीसाठी विकत घेतो. त्याच्यावरती एक्साईज ड्युटी सेंट्रल गव्हर्नमेंट घेतं आणि वॅट जो आहे तो स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार घेतं. केंद्र सरकार एक्साईज ड्युटी घेतं आणि राज्य सरकार वॅट घेतं. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस जे होते हे सगळे टॅक्सेस रद्द केले. लोकल बॉडी टॅक्सेस हे सगळे रद्द केले. एंटरटेनमेंट, ऑक्ट्राय, प्रॉपर्टी टॅक्स, लोकल बॉडी टॅक्स हे सगळे जे रद्द केले गेले त्याच्यानंतर एकच टॅक्स GST आला. त्याचा फायदा काय झाला की मग 3 ठिकाणी 4 ठिकाणी जे नंबर होते, रेशन नंबर होते ते कॅन्सल झाले आणि मग GST मध्ये एकच नंबर घेऊन त्याच्यामध्येच कॉम्प्लायन्सेस करणं एवढं सोपं काम जे टॅक्स पेअर आहे त्यांच्याकरता झालं. आणि एकाच ऑथॉरिटीला त्यांना रिपोर्टिंग करायला लागतं. आता पहिले त्यांना जसं त्यांच्या बिझनेसप्रमाणे सर्व्हिस टॅक्स आहे त्यांना रिपोर्टिंग करा, एक्साईज ड्युटी आहे त्यांना रिपोर्टिंग करा. म्हणजे सगळे रिटर्न भरणं म्हणजे काय, रिटर्नमध्ये एक माहिती असते ती गव्हर्नमेंटला द्यायला लागते आणि मग त्याप्रमाणे त्या माहितीप्रमाणे आम्हाला टॅक्स इतका भरायला येतो तो भरायला झाला. आणि त्याच्यानंतर काम संपताचं नाही, जी माहिती दिलेली आहे त्या माहितीची छाननी होते, पडताळणी होते आणि जर त्यामध्ये डिपार्टमेंटला त्या एक्साईज, सर्व्हिस टॅक्स, वॅट यांना जर काय वाटलं की ह्यांनी चुकीच्या प्रकारे माहिती आपल्याला दिलेली आहे, आपल्या माहितीच्या आधारे किंवा एकंदरीत कायद्याप्रमाणे ही माहिती चुकीची आहे किंवा यांनी इनपुट टॅक्स क्रेडिट चुकीचा घेतला आहे, ह्यांनी कार परचेस केली त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट ह्याला अलाउड नाही आहे, ह्यांनी घेतला आहे, मग त्याविषयी त्यांना ते नोटीस पाठवतात. मग ती नोटीस आल्यानंतर त्याला उत्तर द्यावं लागतं आणि जर त्यांनी उत्तर सॅटिस्फॅक्टरी दिलं आणि कुठली अमाऊंट आम्हाला भरायला येत नाही
हे त्यांनी गव्हर्नमेंटला पाठवून दिलं तर त्यांना कुठल्याही प्रकारची अमाऊंट भरायला लागत नाही. आणि जर ते त्यांनी ज्यांचा जो क्लेम आहे की तुम्ही दिलेली माहिती चुकीची आहे, तुम्ही 1,00,000 1,50,000 इनपुट टॅक्सकडे एक्स्ट्रा घेतलेला आहे, तुम्हाला मान्य आहे का? मी म्हणेन मला मान्य नाही. कसं मी सांगेन, आणि जर मान्य आहे तर मान्य आहे, मग तुम्ही 1,50,000 रुपये द्यावेत. म्हणून तुम्हाला ते पुढची डिमांड नोटीस पाठवणार. आणि मग त्या डिमांड नोटीस ज्यावेळेस येते त्यावेळेस ती 3 वर्षांनी आली असेल तर मग 3 वर्षाचा इंटरेस्ट सकट ती सगळी अमाऊंट गव्हर्नमेंटला जमा करावी लागते. आता हे फक्त एक्साईजचं नाही, हे फक्त वॅटचं नाही, फक्त सर्व्हिस टॅक्सचं नाही, फक्त एलबीडीचं नाही, या 4 ठिकाणी होणार. मग ह्यांना उत्तर द्या, ह्यांना रिप्लाय करा. एक तर सगळ्या गोष्टींसाठी जी रिक्वायरमेंट आहे, जी ऑब्लिगेशन्स आहेत ते सगळे पाळा, सगळ्याचे नियम पाळा, त्या नियमाप्रमाणे त्यांना सगळ्यांना फेस करा. हे फार त्रासदायक होतं. आम्ही बिझनेस करू का हेच करत बसू? छोटे व्यापाराचं म्हणणार आम्ही काय करणार? आमचं एक डिपार्टमेंट नाही अकाउंटचं. म्हणजे या सगळ्या कामासाठी आम्हाला कोण ना कोण हायर करायला लागेल, प्रोफेशनल पर्सन, त्याला पेमेंट करायला लागेल. आमचं प्रॉफिट मार्जिन कमी होतं, आम्हाला त्रास होतो. आता हे सगळं बंद झालं आणि एकच ऑथॉरिटी आहे, एकच टॅक्स आहे, GST. मग ही गरज होती. आणि आपण ज्यावेळेस आपले पंतप्रधान ज्यावेळेस जगभर फिरतात आणि सांगतात की या भारतामध्ये या, आमच्याकडे तुम्ही फॅक्टरी लावा, इन्व्हेस्टमेंट करा, तुमचा फायदा होईल, आमच्याकडे मार्केट आहे, आमच्याकडे 135 करोड जनता आहे, आमच्याकडे कन्झ्युमर आहे, आमच्याकडे मार्केट आहे, आमच्याकडे फॅक्टरी लावा. तेव्हा ते इन्व्हेस्टर काय म्हणायचे, तुमच्याकडे टॅक्सेस किती आहेत, तुमच्याकडे कॉम्प्लायन्सेस किती आहेत. इतर बघा तुमच्यापेक्षा छोट्या कंट्री आहेत, त्यांच्याकडे GST आहे. तुमच्याकडे GST आहे का? तुमच्याकडे सगळ्यात जुनी सिस्टम चाललेली आहे, पहिले तुम्ही सिस्टम बदला. प्लस तुमच्याकडे जागा घ्यायची असेल, जागा सहज मिळत नाही. तुमच्याकडे जो कायदा आहे तो जुना आहे. जर एखादी फॅक्टरी लावायची आहे तर गव्हर्नमेंटला त्यांना जागा द्यायला लागते. तर आपल्याकडे जमीन अधिग्रहण कायदा का लँड ॲक्विजिशन ॲक्ट असं इंग्लिशमध्ये नाव आहे. तो जो लँड ॲक्विजिशन ॲक्ट आहे तो आणि हा आपला गुड्स अँड सर्व्हिसेसचा ॲक्ट, हे 2 कायदे जे आहेत हे आपल्याला बदलले पाहिजे. हे कित्येक वर्ष होईल, 2005 ना आपल्या सरकारला माहिती आहे, सरकार कुठल्या पार्टीचा असो त्यांना माहिती आहे की एक लँड ॲक्विजिशन ॲक्ट, ही जमीन लोक देत नाहीत, दिली तर वेगवेगळे डिस्प्यूट होतात, मग तो प्रोजेक्ट रखडतो. फॅक्टरी बनवायची आहे, त्या फॅक्टरी एक एरिया पाहिजे असा की जिकडे आपल्याला 100-200 कंपन्या आपण तिथे एस्टॅब्लिश करू शकतो. मग शहरातल्या लोक तिकडे जाऊन काम करतात, मग त्याच्याकरता बस पाहिजे, तिकडे जो माल बनेल तो तिथून घेऊन जायला रेल्वे किंवा तद्दन अशा प्रकारची कुठली वाहतूक व्यवस्था पाहिजे. मग हे रस्ते बनवणं, त्याकरता जमीन लागते. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे जुन्या कायद्यामध्ये बऱ्याच तरतुदी आहेत त्या बदलण्याची गरज आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहण कायदा, लँड ॲक्विजिशन ॲक्ट आणि दुसरं GST, ह्या 2 कायद्यामध्ये हे 2 कायदे आपल्याकडे प्राधान्यक्रमे आणले पाहिजेत असं सरकारला 2000 सालापासून जे याचे अभ्यासक असतात ते गव्हर्नमेंटला ॲडवाईस करत असतात. त्याप्रमाणे आपल्याकडे हे सगळे वेगवेगळे टॅक्सेस होते. एक्साईज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, सेल टॅक्स म्हणजे वॅट, एंट्री टॅक्स, ऑक्ट्राय, या सगळ्यांचे टॅक्सेबल इव्हेंट रद्द झाले. आता एकच टॅक्सेबल इव्हेंट आहे, तो म्हणजे सप्लाय करा आणि एकच टॅक्स आहे. आणखीन काय फीचर्स होते, डबल टॅक्सेशन. आता डबल टॅक्सेशनमध्ये काय होतं की याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही, अशा काय वस्तू आहेत. आता जर का एक्साईज ड्युटी भरली आणि तुम्ही काय आहात, डिस्ट्रीब्युटर आहात, तर तुम्हाला एक्साईज ड्युटीचं क्रेडिट मिळत नव्हतं. मग तुमची कॉस्ट किती आहे, समजा तुम्हाला वस्तू मिळाली 1,00,000 प्लस त्याच्यावरती एक्साईज ड्युटी लागली, तुम्ही काय कराल, तुम्हाला वस्तू 1,00,000 नाही पडली, तुम्हाला जर एक्साईज ड्युटी 12.5% आहे, मग तुम्हाला 1,12,500 ती वस्तू पडली. आता 12,500 टॅक्स होता, त्यावर तुम्ही तुमचं ॲडिशन समजा केलं 7,500, 1,20,000 झाले. म्हणजे 1,20,000वरती तुम्हाला पुढे वॅट कलेक्ट करायचं आहे, तुम्ही वॅट कलेक्ट करा ना. ज्यावेळेस टॅक्सवर टॅक्स लागतो त्याला म्हणतात डबल टॅक्सेशन. पुढे एक्झाम्पल आहेत मी घेतो. ओके, मल्टिप्लिसिटी ऑफ कॉम्प्लायन्सेस प्रत्येक ॲक्टचे वेगवेगळे करायला लागत होते. लॅक ऑफ क्रॉस युटिलायझेशन फॅसिलिटी बिटवीन गुड्स आणि सर्व्हिसेस. जर एखादा सर्व्हिसचा
सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, त्याला गुड्सचं क्रेडिट मिळत नव्हतं. आर्किटेक्ट आहे, त्याने जर का पेपर घेतले त्यावरती वॅट लागतो आणि सर्व्हिस देतो बिल्डरला, बरोबर. त्यावर त्याला सर्व्हिस टॅक्स कलेक्ट करायला लागतो. मग ह्या सर्व्हिस टॅक्स ज्या भरायला लागतो त्यात त्याला पेपर प्रिंटिंगसाठी पेपर आणले त्यावर त्यांनी वॅट भरला आहे, त्याचं क्रेडिट त्याला मिळत नव्हतं. अच्छा. आता मिळेल ना जी एस टीमध्ये, कारण तो जेव्हा आर्किटेक्टला काय करेल, सर्व्हिस देईल, जी एस टी कलेक्ट करेल, पेपर जेव्हा प्रिंटिंग करेल किंवा फर्निचर जेव्हा घेईल त्यावरती काय पुढील जाण्याचा वॅट, आता काय लागतो जी एस टी. मग जी एस टी मला जी एस टीचं क्रेडिट मिळतं. पूर्वी असं होत नव्हतं. क्रॉस युटिलायझेशन फॅसिलिटी बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस ही पूर्वी अवेलेबल नव्हती, कारण ते दोन वेगळे कायदे होते. नॉन अवेलेबिलिटी ऑफ सेट ऑफ अरेंजमेंट अगेन्स्ट अदर स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. आता महाराष्ट्रामध्ये वस्तू परचेस केली आहे, मी टॅक्स महाराष्ट्राला दिला, ती वस्तू मी गुजरातला घेऊन गुजरातला विकली तर मला महाराष्ट्राचा जो इनपुट आहे तो गुजरातच्या आउटपुटमध्ये ॲडजस्ट करता येत नाही. नॉन अवेलेबिलिटी ऑफ सेट ऑफ अरेंजमेंट अगेन्स्ट अदर स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंट लिव्स. ओके, तर फीचर्स काय आहेत जी एस टीचे आणि काय गरज होती हे थोडं आपलं बॅकग्राऊंडला आपण बघितलं. आता व्हॅल्यू ॲडेड, जेव्हा प्रत्येक लेवलला व्हॅल्यू ॲड होते त्याप्रमाणे टॅक्स वाढत जातो, हे व्हॅल्यू ॲडिशन आहे. कंटिन्युअस चेन ऑफ टॅक्स क्रेडिट, प्रत्येक लेवलला टॅक्स क्रेडिट मिळतं. आता कसं होतं, एक्साईज ड्युटी लावली मॅन्युफॅक्चररनी, वॅट पण लावला मॅन्युफॅक्चररनी आणि गुड्स घेतले कोणी डिस्ट्रीब्युटरनी, तर डिस्ट्रीब्युटरला तिकडे एक्साईज ड्युटीचं क्रेडिट मिळत होतं का? इकडे चेन ब्रेक झाली आणि वॅट क्रेडिट मिळेल आणि तो वॅट पुढे विकेल, पुढच्याला क्रेडिट मिळेल. आता एक्साईज ड्युटी आणि वॅट हे दोन्ही बंद होऊन एकच जी एस टी आला. आता कंटिन्युअस चेन ऑफ टॅक्स क्रेडिट ही अवेलेबल आहे. बर्डन बघितलं आपण, नो कॅस्केडिंग ऑफ टॅक्सेस. आता जो टॅक्सवर टॅक्स लागतो, डबल टॅक्सेशन होतं, यालाच म्हणतात कॅस्केडिंग ऑफ टॅक्सेस. पुढे ते एक्झाम्पल त्याची पण. आता हे थोडंसं वॅटच्या अगोदरचे, आपल्याकडे 2005ला वॅट चालू झाला. 2000ला गव्हर्नमेंटला कळलं की आपण जुना सेल टॅक्स बंद केला पाहिजे आणि व्हॅल्यू वॅट हा नवीन सिस्टम आहे सेल टॅक्सचा, तो आणला पाहिजे. आता ह्याच्यापूर्वी कसं होतं की मॅन्युफॅक्चरिंग करतो, ती वस्तू विकतो 1000ला डिस्ट्रीब्युटरला, त्यावरती सेल टॅक्स लागला 12,500, 125, याची कॉस्ट झाली 1125. त्याच्यावर तो आपला प्रॉफिट ॲड करतो 135, 1125 + 135 होतात 1260. तो 1260ला वस्तू विकायचा, त्याच्यावरती टॅक्स लागायचा 12.5% 158, कॉस्ट झाली 1418, व्हॅल्यू ॲडिशन झालं 200. ह्या लेवलला पुढे 1418 + 200 1618, त्याच्यावर 12.5% टॅक्स 202, पुढे झाले दोन्ही मिळून 1820. आता हा जेव्हा कन्झ्युमरला विकेल त्यावेळेस तो आपलं मार्जिन लावेल 300 रुपये, 2120 रुपये प्राईस झाली, पुढे टॅक्स झाला 265 आणि 2385 रुपयाला मी कन्झ्युमर आहे तर मला ती वस्तू पडत होती जी पहिल्या मॅन्युफॅक्चररने डिस्ट्रीब्युटरला 1000ला विकली होती. या केसमध्ये पहिल्या लेवलला 135, दुसऱ्या लेवलला इथे 158, पुढे 202 आणि मग शेवटी इकडे 265, असे मिळून 760 रुपये जेव्हा वॅट नव्हता ना तेव्हा सरकारला मिळत होते. कुठल्याही प्रकारचं इनपुट टॅक्स क्रेडिट हा कन्सेप्ट इथे नव्हता. व्हॅल्यू ॲडिशन होत जाणार. डिस्ट्रीब्युटरला जो टॅक्स लागला आहे 1000 प्लस टॅक्स 125 प्लस माझं मार्जिन, असं करून मी वस्तू विकणार. गव्हर्नमेंट कुठलेही टॅक्स देणार नाही, कलेक्ट करा आणि टॅक्स जमा करा, क्रेडिट नाही. आता ह्या केसमध्ये 760 रुपये गव्हर्नमेंटला टॅक्स मिळत होतं. आता बघा, त्यांनी जेव्हा गव्हर्नमेंटने जाहीर केलं की ही सिस्टम जुनी झालेली आहे, आता 100पेक्षा 125पेक्षा जास्त देशांमध्ये व्हॅल्यू ॲड टॅक्स आहे, तर आपण वॅट आणूया. ओके,
आता व्हॅट जेव्हा आणायचं हे सेंट्रल गव्हर्नमेंटनी ठरवलं, राज्य त्याला तयार होतील का? राज्याने विचारलं व्हॅट व्हॅल्युएशन टॅक्स म्हणजे काय करायचं? सेंट्रलने सांगितलं बघा, जी वस्तू तुम्ही 1000ला मॅन्युफॅक्चरर विकतो डिस्ट्रीब्युटरला, त्यावेळेस जो 125 रुपये टॅक्स मॅन्युफॅक्चरर घेतो तो आउटपुट व्हॅट आहे, तो 125 आहे. तेव्हा 1125 रुपये ज्यावेळेस इनव्हॉइस व्हॅल्यू होईल, ओके, 1125, तेव्हा 125 रुपये हा काय झाला? मॅन्युफॅक्चररचा आउटपुट आहे. तो डिस्ट्रीब्युटरचा काय आहे? इनपुट टॅक्स. डिस्ट्रीब्युटरचा इनपुट टॅक्स आहे. आता ज्यावेळेस इथे 125 रुपये आहेत, हे मॅन्युफॅक्चरर 125 रुपये पे करेल, हे त्यांनी कलेक्ट केले डिस्ट्रीब्युटरकडे. मॅन्युफॅक्चरिंग डिस्ट्रीब्युटरला विकला, हे त्याचा इनवॉइस आहे. आता ज्यावेळेस डिस्ट्रीब्युटर इनवॉइस करेल होलसेलरला, तेव्हा हे 1000 रुपये आहेत, त्याला ही वस्तू 1000लाच पडेल. कारण हे जे 125 रुपये आहेत हे आपण त्याच्या अकाउंटला लिहून ठेवू, ज्याला आपण नाव देऊ इनपुट टॅक्स क्रेडिट. हे 125 रुपये त्या अकाउंटला दिले जाते, 125 रुपये. त्याला सांगायचं तुला वस्तू 100ला 1000लाच पडणार आहे, तुला आम्ही 100 रुपये परत देऊ, तुला टॅक्स पे नाही करायचं. मग तो म्हणून काय करायचं आहे, तू 1000च्या वरील जो मार्जिन लाव, तो बोला माझं मार्जिन 135 रुपये आहे, मग तुला वस्तू पडली 142 रुपये, तू टॅक्स कलेक्ट करायचा, याच्यावर 12.5%. म्हणजे पुढे किती झाले? 1277. ह्या 142मधनं या 142 ज्यावेळेस त्यांनी कलेक्ट केले, यातून तो हे 125 जे आहेत हे लेस करेल, त्याला पे करायचे 17 रुपये. जे आपण तर GST मध्ये करतोय ना, ते अगोदर एक्साईज ड्युटीमध्ये आलं. एक्साईज ड्युटीमध्ये फार वर्षापूर्वी आलं, मे बी समथिंग 88ला वगैरे आलं असेल. पण त्याच्यानंतर ती सिस्टीम व्हॅटमध्ये नव्हती. म्हणजे केंद्र सरकारने सिस्टीम आणली, पण राज्यांनी ॲक्सेप्टच नाही केली. राज्यांनी ॲक्सेप्ट करेपर्यंत 2005 गेला, आणि 2005मध्ये आपला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण व्हॅल्यू ॲडिशनवरती टॅक्स आला, इनपुट टॅक्स क्रेडिट आलं, आणि तिकडे नाव आहे सेन व्हॅट. एक्साईजमध्ये सेन व्हॅट, सेंट्रल व्हॅट. आणि हा जो स्टेट व्हॅट होता त्याच्यामध्ये आपल्याकडे इम्प्लिमेंटेशन व्हायला 2005 आहे. त्याची जी अंमलबजावणी आहे ती राज्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशनवर टॅक्स घ्यायचा, हे आपल्याकडे 2005ला झालं. ते पण 2005ला सगळ्या राज्यांनी मान्य नाही केलं. एक काही राज्य बोलली तुमचं जर का ह्या टॅक्समुळे जे उत्पन्न आहे ते वाढणार असेल, तुम्ही असं म्हणताय सेंट्रल गव्हर्नमेंट, जे सगळ्यांचं वाढलं तर आम्ही व्हॅट चालू करू. अदरवाईज आमचा सेल टॅक्स बरा आहे, ज्यामध्ये आम्हाला 760 रुपये मिळतात. तिकडे तुमच्या ह्या नवीन सिस्टमप्रमाणे पहिल्या लेवलला 125, सेकंड लेवलला 17, मग पुढे 25, 37 असे मिळून आम्हाला फक्त 204 रुपयेच मिळतील. जी वस्तू कन्झ्युमरला 2385ला पडत होती, ती कन्झ्युमरला 1839ला पडते. वस्तू स्वस्त होती. सेंट्रल गव्हर्नमेंटचा लॉजिक काय होतं, वस्तू स्वस्त होते त्यावेळेस लोकांची खरेदी करण्याची जी क्वांटिटी आहे ती वाढते. 200 रुपये किलो मटार आहे, मी घेत नाही, पण 100 रुपये किलो झाला तर माझ्यासारखे जे लोक असतात त्यातले कमीत कमी अर्धे लोक घेतात. त्याला मटार घेऊ 100 रुपये किलो झाला आहे, 200 रुपये किलो आपल्याला नाही घ्यायचं. मग जेव्हा 50 रुपये किलो होतो तेव्हा मग सगळे घ्यायला लागतात. 40 रुपये किलो सगळे घ्यायला लागतात. म्हणजे ज्यावेळेस मार्केटमध्ये पुरवठा जास्त असतो त्यावेळेस वस्तूची किंमत कमी होते आणि खरेदी करण्याची संख्या वाढते. हा एक मार्केटचा नियम आहे. त्या नियमाप्रमाणे केंद्र सरकारचं असं म्हणणं होतं की तुम्ही काय करा, तुम्ही व्हॅट लागू करा, तुमचा कन्झ्युमर वाढल्यामुळे टॅक्स वाढेल. 204 करून तुम्हाला इतर इकडे 760 मिळतोय, पण 5 पट विक्री होईल, तुमचा टॅक्स 760ची ऐवजी 1250 होईल. म्हणजे एवढा समजा. पहिली गोष्ट हा एक पॉईंट आहे की किंमत कमी झाली का खरेदी जास्त होते. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस प्रत्येक लेवलला टॅक्स कलेक्ट करायचा पण व्यापाऱ्यांचा फायदा काहीच नाही, मग व्यापारी काय करायचे, विदाऊट बिल माल विकायचे. छत्र्या तुम्ही 100 मागवल्या
तुम्ही सांगायचे 100 छत्र्या पाहिजे, मग किती रुपये पडेल? समोरचं बोलायचं बघा, जर तुम्हाला विदाऊट बिल पाहिजे असेल, पेमेंट कॅशनी कराल, तर मग किंमत ही पडेल. तुम्ही टॅक्सचं बिल मागाल तर मग एवढी किंमत पडेल. कशाला पाहिजे मला बिल? कॅश घ्या, मी लोकांना विकतो, मला कॅशच मिळणार आहे. सगळ्या लेवलला काय झालं, बिल विदाऊट बिल विक्री व्हायला लागली. रेनकोट, छत्र्या या मार्केटला 90% विदाऊट बिल येतात, 10%च विथ बिल येतात. म्हणजे गव्हर्नमेंटला जो 760 रुपये टॅक्स मिळतोय तो विथ बिल मिळतोय. विदाऊट बिल 760 जर मिळत असेल तर ह्याच्यात 3 पट 4 पट टॅक्स चोरी आहे. आणि जो टॅक्स चोरी करतो तो कायम भीतीमध्ये असतो. आपल्याला रेट देण्यात पडणार, आपण पकडले जाणार, आपल्याकडनं गव्हर्नमेंट पैशाची वसुली नाही करणार. मग जर तुम्ही टॅक्स रेट अशा प्रकारे टॅक्स सिस्टीम बनवला की जिकडे व्यापाराला वस्तू स्वस्त झाल्यामुळे कस्टमर वाढत आहेत, मग तो टॅक्स चोरी कशाला करेल? म्हणजे टॅक्स चोरी कमी होईल आणि वस्तूचा खप वाढेल. या दोन्ही गोष्टीमुळे टॅक्स कलेक्शन वाढेल. जेन्युन रजिस्टर्ड पर्सन वाढतील, जेन्युन व्यापारी वाढतील, जेन्युन रिटर्न लोक भरतील, जेन्युन टॅक्स लोक भरतील आणि वस्तू कमी झाल्यामुळे जास्त लोक वस्तू परचेस केल्यामुळे पण जास्त टॅक्स जमा होईल. या दोन लॉजिकवरती हे नवीन सिस्टम आधारित होती. आणि ती जर का तरी फेल झाली, सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं राज्यांना तुम्ही किती रुपये कमवत आहे दर महिन्याला ह्या वॅट सेल टॅक्समध्ये, एवढे कमी आले ना तुम्हाला आम्ही नुकसान भरपाई देऊ. मग राज्य तयार झाली आणि मग आपल्याकडे 2005ला वॅट चालू. अदरवाईज आपल्याकडे GST आणण्याची अगोदरची प्रोसेस असते की पहिले वॅट आणा, तुम्ही एक्साईजमध्ये वॅट आणा, मग जे तुमचे गुड्स आहेत त्यामध्ये वॅट आणा. ही सिस्टीम आहे इनपुट टॅक्स क्रेडिट देण्याची. ही अगोदर आपल्याकडे सेल टॅक्समध्ये पण नव्हती आणि एक्साईजमध्ये पण नव्हती. जे आपले प्रमुख 2 टॅक्स होते, एक्साईज ड्युटीमध्ये पहिल्यांदा त्यांनी आणलं व्हॅल्यू ॲडिशन, पण गुड्सच्या केसमध्ये विकले जातात ज्यावेळेस त्यावेळेस राज्य तयार नव्हती. त्यामुळे राज्यांना तयार करून, आता जर का तुम्ही 760 रुपये जर का टॅक्स घेत आहे आणि जर तुम्हाला 204 टॅक्स मिळणार आहे, तर ह्या सरळ सरळ हिशोबावरती कोण तयारच होणार नाही. पण त्याच्या मागची जी काय ॲझम्पशन होती, त्याच्या मागची त्यांची जी काय अंदाज त्यांचा होता, तो चुकला तर आम्ही लॉसला जाऊ ना. तो बरोबर आला तर घरकेने घाटके. आज गव्हर्नमेंटकडे 70% जो रेव्हेन्यू कलेक्ट होतो तो त्यांच्या प्रशासकीय खर्चावर जातो. पोलिसांना पगार आहेत, सरकारी अधिकारी त्यांना पगार आहेत, ज्या गव्हर्नमेंटच्या यंत्रणा आहेत, लोकल ट्रान्सपोर्ट आहे, ST आहे, त्याचा मेंटेनन्स STचा, आणि ST कधी प्रॉफिट करत नसते. म्हणजे 70% जर का खर्च गव्हर्नमेंटचा या त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेसमध्ये जात असेल, 30%मध्येच त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे, 30% त्यांना विकास करायचा आहे, पुढच्या निवडणुकीचा खर्च वसूल करायचा आहे कॉन्ट्रॅक्टरकडनं. आता मी हे बोलतो, हे काय लोकांना माहीत नाही, हा भाग नाही. ओके ना. मग 30%मध्ये जर रेव्हेन्यू कमी झाला आणि तो 50%वरती आला तर आम्ही खर्च काय भागवायचा आणि विकास काय करायचा? आणि पुढच्या निवडणुका आम्ही मग कशा लढणार? जर ह्यात लॉसला गेलो, लोकांना हा सिस्टम आवडला नाही, लोक आम्हाला नाकारतील पुढच्या निवडणुकीला. आम्ही आमच्या लोकांचं भलं कधी करू? पहिले आमचं जे भलं झालं पाहिजे ना. राज्यकर्ते काय विचार करतात की आपण जर सिक्युअर आहोत तर जनतेचं पुढे भलं करू. त्यामुळे असा मोठा बदल करणं हे प्रॅक्टिकल आहे का, हे योग्य आहे का, याची पूर्ण चाचपणी केल्याशिवाय, खात्री दिल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा नवीन आपल्याकडे कायदा आणायला म्हटला तर फार अडथळे येतात. त्यामुळे 160 कंट्रीजमध्ये GST आला, ह्याचं कारण त्याची लोकसंख्या कमी होती, लोकांना पटवून देणं सोपं जातं. पण ज्यावेळेस अशा प्रकारची मोठी लोकशाही असते तिकडे, चीनला पॉसिबल नाही, चीनकडे काहीच प्रॉब्लेम नाही, ते कुठले पण नवीन गोष्टी लावू शकतात. चीनमध्ये हुकुमशाही आहे. पण भारतामध्ये कुठलीही गोष्ट बनवली तर आपल्याला पण एक सोशल मीडिया मिळाला आहे, लोक तिथे काही देत असतात, शिया पण देत असतात. हे सगळं चायनामध्ये होत नाही. त्यामुळे चायनामध्ये कुठलाही नवीन बदल करणं, नवीन टॅक्स लावणं, नवीन कायदा करणं सोपं आहे. भारतामध्ये फार अवघड आहे. त्यामुळे आपण आपल्याकडे सक्षम लोकशाही आहे, त्यामुळे आपल्याला वेळ लागला, हे बदल आपल्याकडे करायला वेळ लागला. पण नंतर जेव्हा बदल केले तेव्हा त्याचा फायदा हा दिसून आला
आणि त्यानंतर पुढची स्टेप आपण ठरवली होती आपल्या सरकारने की आपण 2010ला जी एस टी आणू. पण 2010ला जी एस टी काही येऊ शकला नाही, काही अडथळे आले आणि 2017मध्ये जी एस टी आला. ओके, म्हणजे ज्या काय स्टेप्स असतात आपल्या घटनेनुसार काही गोष्टी करायला लागतात. राज्यांना कन्व्हिन्स करायला लागतं, लोकांना कन्व्हिन्स करायला लागतं, व्यापाऱ्यांना कन्व्हिन्स करायला लागतं. सगळ्यांना जेव्हा पटतं तेव्हाच आपण नवीन निर्णय, नवीन बदल करू शकतो. त्यातून हा बदल झाला आणि आपल्याकडे मग हे एक्साईज ड्युटी किंवा व्हॅल्यू ॲडिशन हे सगळं दिलं इकडे की एक्साईज ड्युटी पण आहे, प्लस वॅट पण आहे, मग मॅन्युफॅक्चरर 1, मॅन्युफॅक्चरर 2, मग पुढे डिस्ट्रीब्युटरला क्रेडिट मिळत नव्हतं कसलं, एक्साईज ड्युटीचं. मग त्याच्या कॉस्टमध्ये हे एक्साईज ड्युटी जी आहे ती ॲड व्हायची. अशा प्रकारे जसं वरती आपण केलेलं आहे तसं इथे खाली पण केलं आहे की अगोदर एक्साईज ड्युटी प्लस व्हॅल्यू ॲडिशनचं कसं व्हायचं. वॅटचं क्रेडिट डिस्ट्रीब्युटरला मिळायचं पण एक्साईज ड्युटीचं क्रेडिट त्याला मिळायचं नाही. मॅन्युफॅक्चरर 1ला त्यांनी जेव्हा सेल केलं दुसऱ्या मॅन्युफॅक्चररला, एक मॅन्युफॅक्चरर असतो त्याचं रॉ मटेरियल जे असतं ते दुसऱ्या मॅन्युफॅक्चरचं फिनिश गुड्स असतं, तो ते बनवून ह्याला देतो. त्यावेळेस तो काय लावेल, एक्साईज ड्युटी पण लावेल, वॅट पण लावेल. दुसऱ्या मॅन्युफॅक्चरर ती वस्तू जेव्हा घेतो तेव्हा त्याला एक्साईजचं क्रेडिट पण मिळतं, वॅटचं क्रेडिट पण मिळतं. ओके, त्याचा पण हा चार्ट दिला आहे. याच्यामधून आपण कशा प्रकारे अमाऊंट येईल हे दिलेलं आहे. व्हॅल्यू ॲडिशन कशाला म्हटलं आपण इथे की जसं इकडे 1000 रुपये आहेत याच्यामध्ये ह्याला वस्तू 1000ला जेव्हा पडली डिस्ट्रीब्युटरला तेव्हा त्यांनी 135 रुपये आपली व्हॅल्यू ॲड केली. त्या 135 रुपयावरती जो टॅक्स आला तो किती आहे, 17 रुपये. तेवढा त्याने दिला. बाकी त्यांनी 1000 टॅक्स जो दिला होता 125, त्याला त्याची वजावट मिळते, त्याला त्याचा सेट ऑफ मिळतो, त्याला त्या इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. त्यामुळे प्रत्येक लेवलला तो आपली व्हॅल्यू जेवढी ॲड करेल, 1000ला पडला तुला, तू 1200ला विकतोय, 200चं ॲडिशन आहे, त्या 200वरचा टॅक्स तू द्यायचा कॅशमध्ये. आणि 1000वरती काय टॅक्स दिलेला आहे अगोदरच्या लेवलला, तो जमा झाला गव्हर्नमेंटकडे, त्याची वजावट मिळेल. याला म्हणतात व्हॅल्यू ॲडिशन. आणि आपण हे जे वरती इथे बघितलं यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन सिस्टम नाही आहे. 1000 प्लस व्हॅल्यू 125 ती कॉस्टमध्ये ॲड झाली, म्हणजे ह्याची वस्तूची किंमत झाली किती. मग तो पुढे व्हॅल्यू ॲडिशन 135 ह्या 1125 वरती करेल ना की 1000 वरती. म्हणजे तुम्ही टॅक्स सोडून व्हॅल्यू ॲडिशन जेव्हा करता तेव्हा त्याला म्हणतात व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. जेवढी व्हॅल्यू एवढी ॲड केली त्यावरच टॅक्स द्या. तुम्ही ज्या व्हॅल्यूला ती वस्तू घेतली आहे तो टॅक्स गव्हर्नमेंट ऑलरेडी पोचला आहे, तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळेल, तुम्हाला त्याचा सेट ऑफ मिळेल, तुम्हाला त्याचं वजावट मिळेल मराठीमध्ये. ओके, आता हे पण तुम्ही रीड करा, हे सगळं तुम्हाला कळतं का हे बघा, हे सगळं दिलेलं आहे. हे सगळे आता मी जेवढा कन्सेप्ट क्लिअर केला त्याच्यावरती ते एक्झाम्पल आहे. 1 नेशन 1 टॅक्स 1 मार्केट, या प्रकारे आपल्याकडे जी एस टीचं त्यांनी एक ब्रीदवाक्य ठेवलं की 1 नेशन 1 टॅक्स 1 मार्केट, आणि त्याप्रमाणे सगळे बदल हे केले. आता हे बाकीचं आहे की आपल्याकडे जी एस टीची कशा प्रकारे आपल्याकडे जी एस टीची प्रक्रिया सुरू झाली, जी एस टीची उत्पत्ती कशी झाली. तर ह्या प्रक्रियेमध्ये 2000 साली प्राईम मिनिस्टरनी, त्यावेळेचे जे प्राईम मिनिस्टर होते त्यांनी काय केलं, कमिटी एक बनवली, सांगितलं की आपल्याकडे जी एस टी आणायचं आहे, कशा प्रकारे आपल्याला काय आणता येईल. आणि त्यानंतर मग त्यांनी त्यांचा रिपोर्ट दिला, त्याप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की तुम्ही नॅशनल जी एस टी करा. आता नॅशनल जी एस टी काय असतं लक्षात घ्या की जसं चायनामध्ये आहे, ऑस्ट्रेलियामध्ये नॅशनल जी एस टी म्हणजे एक टॅक्स कलेक्ट केला जाईल, टॅक्स लेविड बाय तो सेंटरकडे जाईल आणि मग तो त्याच्यामधनं जे काय रेव्हेन्यू आहे तो स्टेटला दिला जाईल. आपल्याकडे स्टेटचे अधिकार वेगळे आहेत, सेंट्रलचे अधिकार वेगळे आहेत. सेंट्रल बोलले राज्य आमचं, डेव्हलपमेंट आमची, ॲडमिनिस्ट्रेशन आमचं, पैसे आमचे आमच्या हातात आले पाहिजे. तुम्ही पैसे सगळे घेणार आहे मग आमदार आमचा हिस्सा देणार, आम्ही हात पसरणार नाही. आमचे पैसे डायरेक्टली आमच्या हातामध्ये आमचा टॅक्स आला पाहिजे, तुमच्या हातात आम्ही टॅक्स घेणार नाही.
याला म्हणतात ड्युएल जी एस टी. याला म्हणतात ड्युएल जी एस टी. आपल्याकडे काय आहे की ब्राझील किंवा कॅनडामध्ये असं मॉडेल होतं की सेंटर एक एक टॅक्स जो कलेक्ट केला जाईल तो केंद्र सरकार आपला घेईल, स्टेट गव्हर्नमेंट आपला घेईल, दोन हिस्से वेगवेगळे ठेवायचे. बरोबर. सी जी एस टी ए जी एस टी त्यामुळे आला. ह्याला म्हणतात ड्युएल जी एस टी. अच्छा. रेट 18% आहे, बरोबर. 9% तुमचा, 9% आमचा. आमचं. तुम्ही तुमचं पैसे घ्या, डेव्हलपमेंट करा, आम्ही आमचे पैसे घेऊ आणि आमची डेव्हलपमेंट करू. अच्छा. त्यामुळे आपल्याकडे नॅशनल जी एस टी हा जो कमिटीने प्रस्ताविला होता तो काय आपल्याकडे अंमलबजावणी झाली नाही, इम्प्लिमेंट झाला नाही, आपल्याकडे तो वापरता आला नाही. कारण की आपल्या इथे व्यवस्था वेगळी आहे, त्यामुळे आपण तो स्वीकारू शकलो नाही. ब्राझीलमध्ये आणि कॅनडामध्ये याच प्रकारची व्यवस्था आहे, तीच आपल्याकरता योग्य आहे असं आपल्या राज्यकर्त्यांनी निर्णय घेतला आणि आपल्या राज्यकर्त्यांनी मग त्याप्रमाणे कॉन्करंट ड्युएल जी एस टी म्हणजे या प्रकारे सी जी एस टी ए जी एस टी राज्याचा आणि केंद्राचा वेगळा वाटा हा बिलामध्येच मेन्शन केला जाईल अशा प्रकारचा जी एस टी आपल्याला लागू झाला. आता आणखीन एक पद्धत असू शकते ती आहे स्टेट जी एस टी. टॅक्स लेविड बाय द स्टेट अँड रिटर्न बाय द स्टेट देमसेल्फ. स्टेटच टॅक्स लावेल आणि टेस्ट ठेवतील असं यू एसमध्ये आहे. अच्छा. यू एसमध्ये असं आहे. प्रत्येक स्टेट आपला टॅक्स घेतो आणि आपली डेव्हलपमेंट करतो. अच्छा. केंद्राची जबाबदारी काय नाही. बरोबर. आपल्याकडे त्याची व्यवस्था आहे, आपल्याकडे केंद्राला वेगळे अधिकार आहेत, त्यांच्या वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे आपल्याकडे तेही मॉडेल लागू होण्याचं नव्हतं. दुसरं एक ऑप्शन काय की सर्व्हिसचा जो टॅक्स आहे तो एकाने घ्या, गुड्सचा एकाने घ्या, पण असं जगात कुठेच नाही. अच्छा. म्हणजे ही 4 मॉडेल असू शकतात. जी एस टी मॉडेल ही 4 प्रकारची असू शकतात. फक्त यू एसमध्येच असं एक मॉडेल आहे वेगळं. बाकी जगामध्ये आयदर नॅशनल जी एस टी आहे किंवा ड्युएल जी एस टी. म्हणजे आपल्याकडे दोनच चॉईस होते की नॅशनल जी एस टी का ड्युएल जी एस टी. बरोबर. तर मग आपण आपल्या एकंदरीत राज्याच्या देशाच्या रचनेप्रमाणे आपण ड्युएल जी एस टी हे मॉडेल लागू केलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे आता राज्य आहेत आणि दुसरे आहेत युनियन टेरिटरीज. अच्छा. राज्याला स्टेट जी एस टी, युनियन टेरिटरीला यू टी जी एस टी, राज्याबाहेर जर का देशाबाहेर जर का सप्लाय केला तर आय जी एस टी आणि केंद्र सरकारचा सी जी एस टी. असे आपल्याकडे 4 प्रकारचे वेगवेगळे कायदे बनवायला लागले. त्या कायद्याप्रमाणे आपण हे टॅक्स आपल्या नागरिकांकडनं कलेक्ट करतो किंवा आपल्याकडे जे रिसिपेंट आहेत ते हे टॅक्स जमा करतात, देतात सप्लायरला. आता बघा इथे याचीच ही माहिती आहे. आता पहिले मी कन्सेप्ट सांगतो कसं आहे. ज्यावेळेस स्टेट 1 आहे महाराष्ट्र, स्टेट 2 आहे गुजरात. बरोबर. जर स्टेट 1मधनं स्टेट 2ला जर का गुड किंवा सर्व्हिस दिल्या गेल्या तर तेव्हा आय जी एस टी लागेल. जर रेट 18% आहे तर आय जी एस टी 18% असं दिलं जाईल. जर त्या गुड्सचा काही सर्व्हिस रेट 18% असेल तर जी एस टी लागेल 18%. आता जर स्टेट 1 महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधनं मुंबईमध्येच बरोबर. गुड्स किंवा सर्व्हिस दिल्या जातील तिथे टॅक्स लागेल सी जी एस टी 9%, ए जी एस टी 9%. दुसरं स्टेट गुजरात आहे. जेव्हा हा महाराष्ट्रामधला माल गुजरातला गेला तेव्हा गुजरातमधला जो कस्टमर आहे, जो रेसिपियंट आहे, तो त्याच्या कस्टमरला विकेल तेव्हा त्याला गुजरात सी जी एस टी गुजरात ए जी एस टी लागेल 9% आणि सी जी एस टी 9%. आता इकडे स्टेट 1नी स्टेट 2ला माल विकला तर हा आय जी एस टी 18% आहे. ह्याच्यामध्ये 9% केंद्र घेतो आणि 9% राज्याला देतो. तर हे जे 9% केंद्राला मिळणार आहेत, 9% राज्याला कुठल्या मिळतील? स्टेट 1 महाराष्ट्र आहे, स्टेट 2 गुजरात आहे. कोणाला 9% मिळतील? मग कसं आहे, जेव्हा महाराष्ट्रात विकला जातो तेव्हा केंद्राला 9% मिळतात, महाराष्ट्र राज्याला 9% मिळतात. इथे जेव्हा गुजरातमध्ये माल विकला जाईल तेव्हा सेंट्रलला 9% मिळतील, स्टेटला. पण ज्यावेळेस महाराष्ट्रामधनं गुजरातमध्ये ज्यावेळेस सप्लाय होईल तेव्हा 18%मधले 9% सेंट्रल घेईल आणि हे जे 9% आहेत हे महाराष्ट्राला मिळतील त्या गुजरातला मिळतील. मी काय बोलतो बघा ऐका. ज्यावेळेस 18% टॅक्स मिळेल त्यातला अर्धा सेंट्रलला मिळतो, अर्धा स्टेटला मिळतो. हे फिक्स आहे.
18% हा लावलाय IGST, अच्छा. इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. पण ह्यामध्ये 9% सेंट्रल घेणार आणि 9% राज्याला मिळणार. अच्छा. कारण की एका राज्याने दुसऱ्या राज्यामध्ये विक्री केली वेगळी. तर 9% राज्याला मिळणारच आहेत. पण महाराष्ट्राला मिळतील का गुजरातला मिळतील हा माझा प्रश्न आहे. अच्छा. हे कसं झालं? हां. दोघांच्या भांडणात तिसरा लाभ असं नाहीये. नाही. अच्छा. तुमचा लाभ तुम्हाला मिळणार आहे, अच्छा. पण तो कोणाला मिळेल? तो गुजरातला भेटेल का? का? ते गुजरातवाले पण ते प्रोडक्ट घेऊन विकतील ना? म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे असं आहे की त्याचं कन्झम्पशन गुजरातमध्ये होतं, अच्छा. त्याचा वापर गुजरातमध्ये होतो, हां. त्यामुळे तो टॅक्स गुजरातला मिळायला पाहिजे. हां, म्हणजे ते गुजरात म्हणजे आता समजा तो. आता हे जे समजा इथे वस्तू आहे, इथे वस्तू आहे 1 लाखाची, ओके. हां. ही 1 लाखाची वस्तू, हां. याच्यावरती 18% टॅक्स लागेल. अच्छा. यातले 9,000 सेंटर घेईल आणि 9,000 महाराष्ट्राचा जो हा जो टॅक्स आहे महाराष्ट्र, हां. हे महाराष्ट्र ह्या इथल्या व्यापाऱ्यांनी जमा केले, त्याचे रिटर्न भरताना गव्हर्नमेंटकडे. हां. तर याच्यावर टॅक्स लागला IGST, याच्यावर टॅक्स लागला आहे IGST. IGST. या 18,000मधले जे जमा केले यांनी, कोणी? स्टेटनी, स्टेट. महाराष्ट्र स्टेटने जमा केले. हां. काय जमा केले? गुजरातला माल विकल्यावरती जे 18,000 मिळाले हां. ते जमा केले सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. सेंट्रल गव्हर्नमेंट. आता ते सेंट्रल गव्हर्नमेंट त्यातले 9,000 रुपये महाराष्ट्राला देईल का गुजरातला देईल? ते महाराष्ट्राला देईल. तुमचं उत्तर बदललं आता. हां. ती मगाशी गुजरात सांगितलं होतं, अच्छा. बरोबर ना? बरोबर. आता ह्याच्यामध्ये कायदा काय त्यांनी केला की ज्या राज्यामध्ये कन्झम्पशन होईल हां. टॅक्स त्याला दिला जाईल, अच्छा. जिकडनं सप्लाय होईल त्याला मिळणार नाही. अच्छा. लक्षात घ्या. आता आमचा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे GST अडकलेला आहे, तो आला का आम्ही लोकांना नुकसान भरपाई देऊ असं आपले मुख्यमंत्री म्हणत होते. मागच्या वर्षी पूर आला, काही झालं, बरोबर. फंड नाही, पैसे नाही, लॉकडाऊन असल्यामुळे टॅक्स कमी झाला आहे आणि आमचे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पैसे अडकलेत, ते त्यांनी आम्हाला लगेच त्वरित द्यावे, आम्ही लगेच लोकांना नुकसान भरपाई देऊ. बरोबर. पण जर तुम्ही GST घेताय ना, हां. मग सेंट्रल गव्हर्नमेंटकडे टॅक्स कुठला आहे? तर जर महाराष्ट्रामधला गुजरातला विकला आहे तर तो IGST गव्हर्नमेंटकडे गेला आहे, बरोबर. सेंट्रलकडे, त्यातला हिस्सा मागतायत. अच्छा. तो जेव्हा हिशोब होईल तेव्हा मिळतो. आता प्रॉब्लेम कसा असतो की महाराष्ट्रामधला गुजरातला गेला, टॅक्स गुजरातला मिळणार, पण गुजरातमधला पण महाराष्ट्राला आला आहे ना. बरोबर. आणि जेव्हा व्यापारी त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेतो तेव्हा CGST पण घेतो आणि IGST पण घेतो. अच्छा. मग तुमच्या व्यापाऱ्यांनी क्रेडिट पण घेतलेलं आहे. म्हणजे क्रेडिट किती घेतलं, तुमचं टॅक्स कलेक्शन किती, त्यातनं क्रेडिट किती केलं, हा सगळा हिशोब झाल्यानंतर ॲक्च्युली आकडा कळतो की देणं किती आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला. बरोबर. आणि तो हिशोब व्हायला वेळ लागतो, त्यामुळे त्याचं पेमेंट व्हायला वेळ लागतो. आता हा प्रॉब्लेम अच्छा. कळलं? हां. आणखीन मी याच्यावरती पुढे जेव्हा काय टॉपिक येतील आपले इनपुट आपलं इनपुट टॅक्स क्रेडिटचे, अच्छा. त्याचा वेगळा टॉपिक आहे, त्यावेळेस आणखीन आपण बोलू. टॅक्स इन्व्हॉइस टॉपिक येईल तेव्हा आणखीन बोललं जाईल. बऱ्याच वेळेला हा जो कन्सेप्ट आहे हा कॉम्प्लिकेटेड आहे, हा समजायला पटकन समजत नाही, हा रिपीट होणार आहे. अच्छा. ह्या स्टेटनी महाराष्ट्रातनं हां. जर दुबईला काय माल पाठवला, हां. फॉरेन टेरिटरी, अच्छा. तरी IGST लागतो. अच्छा. या स्टेट टूनी युनियन टेरिटरी विदाऊट लेजिस्लेचर, जर आता आपल्याकडे अंदमान आपलं एक मिनटं मला लिस्ट देतो, एक यादी आहे माझ्याकडे. अंदमान अँड निकोबार आयलँड ही युनियन टेरिटरी, लडाख काश्मीर वेगमधनं वेगळे करून युनियन टेरिटरी केली. अच्छा. दादरा आणि नगर हवेली हे पहिले वेगळं होतं आणि दादरा दमण आणि दीव वेगळं होतं, आता एकत्र करून त्यांनी एकच युनियन टेरिटरी केली, ही गुजरात जवळ आहे. ओके. अच्छा. त्यानंतर चंदीगड ही युनियन टेरिटरी, अच्छा.
लक्षद्वीप ही एक युनियन टेरिटरी आहे. अशा 5 युनियन टेरिटरी आहेत जिथे केंद्राचं नियंत्रण असतं. केंद्रशासित प्रदेश तिथे विधिमंडळ नसतं, तिथे मुख्यमंत्री नसतात. आणि दिल्ली आहे आपल्याकडे. दिल्ली हे पण काय युनियन टेरिटरी आहे, पण तिथे विधिमंडळ आहे. दिल्ली युनियन टेरिटरी विथ लेजिस्लेचर, विधिमंडळ असलेलं युनियन टेरिटरी. सेम जम्मू आणि काश्मीर पण आहे, सेम पुडुचेरी पण आहे. हे 3 जे आहेत हे युनियन टेरिटरी विथ लेजिस्लेचर. म्हणजे आपला देश जो आहे त्याची रचना कशी आहे, एक प्युअर स्टेट. हे प्युअर स्टेट आहेत, बाकीचे आहेत ते. याला म्हणतात सेमी स्टेट, याला म्हणतात सेमी स्टेट, कारण तिथे स्टेटप्रमाणे व्यवस्था आहे, प्लस त्याच्यावरती केंद्राचं पण नियंत्रण आहे. आणि युनियन टेरिटरीवरती फक्त केंद्राचाच कायदा चालतो, तिथे केंद्राचं नियंत्रण असतं. तिकडे राज्याप्रमाणे व्यवस्था नसते. त्यामुळे ह्या व्यवस्थेमध्ये आपल्याकडे टॅक्स लावला जातो. आता हा जो युनियन टेरिटरी आहे, या युनियन टेरिटरीसाठी त्या 5 ठिकाणी एक CGST लागतो आणि तिकडे AGSTच्या ऐवजी UTGST लागतो. युनियन टेरिटरीमधनं बाहेर कुठेही विका IGST येईल, दुसऱ्या राज्यामध्ये विका IGST येईल. म्हणजे युनियन टेरिटरी किंवा राज्य जेव्हा दुसऱ्या राज्यामध्ये किंवा देशाबाहेर विकतात तेव्हा IGST लागतं. काही परचेस करतात तेव्हा IGST लागू होतं. आणि विदिन युनियन टेरिटरी टॅक्स आहे CGST UTGST. विदिन स्टेट टॅक्स आहे CGST AGST. आलं लक्षात? आता आपल्याकडे ही सगळी माहिती आहे की इंडिया हॅज अडॉप्टेड अ ड्युअल GST मॉडेल in view of the federal structure of the country. Consequently, center and state simultaneously levy GST on taxable supply of goods or services or both, which takes place within a state or union territory. Tax is imposed concurrently by the center and state. दोघे एकाच वेळेस टॅक्स लावणार, सेंटर आणि स्टेट. Now the center also has the power to tax intrastate, म्हणजे राज्याबाहेर. आणि हे इंटरस्टेट म्हणजे राज्यामध्ये आणि इंटरस्टेट म्हणजे राज्याबाहेर. आणि राज्य आहेत त्यांना सर्व्हिसवरती पण टॅक्स मिळणार. म्हणजे केंद्र इंटरस्टेट्स आपल्यावरती पण टॅक्स घेणार आणि राज्याला सर्व्हिसमध्ये पण टॅक्स मिळणार. टॅक्स एक्सटेंड टू होल ऑफ इंडिया इन्क्लुडिंग स्टेट ऑफ जम्मू आणि काश्मीर. संपूर्ण देशामध्ये हा कायदा लागू आहे, जम्मू आणि काश्मीरला सुद्धा. आता आपण जे बघितलं की महाराष्ट्रामधनं गुजरातमध्ये जर का सप्लाय झाला तर IGST लावला जाईल. महाराष्ट्राचा व्यापारी IGST लावेल, तो कलेक्ट करेल गुजरातकडनं आणि जमा करेल सेंट्रल गव्हर्नमेंटकडे IGST जो आहे. मग त्या IGSTमधनं हे जे वाक्य आहे GST इज डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स, म्हणजे गुजरात काय डेस्टिनेशन, इथे माल किंवा सर्व्हिस गेली, टॅक्स तिथल्या तिथल्या कंझ्युमरनी ते गुड्स किंवा सर्व्हिस कंझ्युम केली, टॅक्स दिला, तर हे जे ट्रान्झॅक्शन आहे ॲप्लिकेबल टू ऑल ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्विंग सप्लाय ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस फॉर अ कन्सिडरेशन सब्जेक्ट टू एक्सेप्शन देअर टू. या केसमध्ये तो GST कोणाला मिळेल, डेस्टिनेशन कुठलं आहे गुजरात, त्यांना मिळेल. आता याच्यामध्ये सेंट्रल गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स CGST एक ॲक्ट आहे, लेव्हिड अँड कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. एक वेगळा कायदा आहे CGST ॲक्ट, त्याप्रमाणे त्यांना CGST मिळेल. दुसरा स्टेट महाराष्ट्र गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्राला AGST मिळतो. मग तो ते लावू शकतात, कलेक्ट करू शकतात. आणि युनियन टेरिटरीजमध्ये युनियन टेरिटरीज विथ लेजिस्लेचर तिकडे AGSTच लागतो. आणि युनियन टेरिटरीमध्ये CGST आणि UTGST लागतो. लेव्हिड अँड कलेक्टेड बाय union territories without legislature on intra-state supplies of taxable goods and services. As a general rule, where the location of the supplier and the place of supply of goods or services are in the same state, union territory, it is treated as intra-state supply. तुम्ही केव्हा म्हणाल इंट्रास्टेट सप्लाय, राज्यामधला सप्लाय केव्हा म्हणाल, लोकेशन ऑफ सप्लायर महाराष्ट्र आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय
पण महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र. तर तो झाला इंट्रास्टेट सप्लाय. अच्छा. आता इंटरस्टेट सप्लाय कधी बनायचं, म्हणजे IGST केव्हा लावायचं, टू डिफरंट स्टेट. लोकेशन ऑफ सप्लायर महाराष्ट्र आहे, बरोबर. लोकेशन ऑफ सप्लायर महाराष्ट्र आहे, आणि प्लेस ऑफ सप्लाय म्हणजे POS हे गुजरात आहे. लोकेशन ऑफ LOS, लोकेशन ऑफ सप्लायर काय, महाराष्ट्र, महाराष्ट्र. आणि प्लेस ऑफ सप्लाय गुजरात. म्हणजे काय झाले, टू डिफरंट स्टेट. बरोबर. दुसरं, टू डिफरंट युनियन टेरिटरीज. बरोबर. त्या 5 युनियन टेरिटरीज आहेत, एका युनियन टेरिटरीमधून दुसऱ्या युनियन टेरिटरीमध्ये सप्लाय झाला. तिथे पण काय येईल, लोकेशन ऑफ सप्लाय एका युनियन टेरिटरीमध्ये आणि प्लेस ऑफ सप्लाय दुसऱ्या युनियन टेरिटरीमध्ये. तेव्हा त्याला काय म्हणाल तुम्ही, टू डिफरंट युनियन टेरिटरीज. एक स्टेट आहे आणि दुसरी युनियन टेरिटरी आहे, म्हणजे लोकेशन ऑफ सप्लायर एका युनियन टेरिटरीमध्ये किंवा स्टेटमध्ये आहे, आणि प्लेस ऑफ सप्लाय दुसऱ्या स्टेट किंवा युनियन टेरिटरीजमध्ये आहे. तर त्याला म्हटलं जातं ट्रीटेड ॲज इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस रिस्पेक्ट. इंटरस्टेट सप्लाय झाला तर IGST येतो. ओके, IGST इज द सम टोटल ऑफ CGST आणि AGST. CGST 9%, AGST 9%, तर मग IGST दोघांची मिळून टोटल येईल 18%. ओके, तेच आपण खाली हे बघितलं. अच्छा. हे जे खाली बघितलं आपण त्याचं वर्डिंग वरती दिलेलं आहे. बरं. मग ते सेंट्रलला त्या IGST भरला ना, म्हणजे 18% केलं ना, ते 9% मध्ये गुजरातला भेटेल का मग? ज्या राज्यामध्ये कन्झम्पशन होईल हां. त्यांना गव्हर्नमेंट देईल, त्यांचा हिशोब होईल ना. हां. महाराष्ट्राने पण गुजरातमध्ये विकले, गुजरातने महाराष्ट्रामध्ये विकले, दोन्हीकडे माल हे जाहीर असतो ना. ओके. अच्छा, ते पे म्हणजे गुजरातने केले महाराष्ट्रात, त्यामुळे गुजरातला ते भेटेल. जर महाराष्ट्रामधनं गुजरातला माल गेला हां. तर गुजरातला मिळणार, बरोबर. आणि गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये आला तर महाराष्ट्राला मिळणार. अच्छा. कन्झम्पशन कुठे आहे, वापर कुठे झाला, त्याचा उपभोग कुठे घेतला गेला, महाराष्ट्र त्याला टॅक्स स्टेटमध्ये. मिळतो, त्या राज्याला टॅक्स मिळतो. अच्छा. जे राज्य उपभोग करते, ज्या राज्यामधला नागरिक ते उपभोग करतो, हां. टॅक्स त्याला मिळतो. अच्छा. ओके. कन्झम्पशन महाराष्ट्रामध्ये आहे तर टॅक्स महाराष्ट्राला मिळणार. अच्छा. आलं कुठलाही बघितलं जाणार नाही. हां. वॅटमध्ये असं नव्हतं. अच्छा. वॅट काय होता, जिकडनं माल जातो हां. टॅक्स त्यालाच मिळत होता. अच्छा. आता जर महाराष्ट्रामध्ये एखादी इंडस्ट्री आली, फॅक्टरी आली, आणि ते देशभर माल पाठवत आहे, बरोबर. महाराष्ट्रामध्ये आम्ही इंडस्ट्री आणली, आम्ही त्यांना जागा दिली, बरोबर. त्यांना आम्ही रस्ते करून दिले, हां. त्यांना सगळ्या पायाभूत सुविधा दिल्या, बरोबर. आणि टॅक्स मिळणार दुसऱ्या राज्यांना, त्याची आम्हाला पाहिजे. बरोबर. पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही देश म्हणून एकत्र असाल तर हे कळलं पाहिजे की जर तिकडे माल जातो, तुमचे जे व्यापारी आहेत त्यांना तर पैसे मिळतात, रोजगार मिळतो इकडे, बरोबर. मग टॅक्स त्या राज्याला मिळतो, तर त्या राज्यामध्ये विकास होऊ दे, बरोबर. त्या डेव्हलपमेंट होते, कारण टॅक्स त्यांनी दिलेला आहे, इथे जे नागरिक आहेत त्यांनी दिलेला आहे. बरोबर. त्यामुळे लॉजिकली जिकडे कन्झम्पशन होईल त्या राज्याला तो रेव्हेन्यू मिळाला पाहिजे. बरोबर. मग हे पण ह्यात वेगळं होतं, व्हॅटमध्ये असं नव्हतं. तर महाराष्ट्रामधनं बाहेर कुठे माल विकला जात होता तर तो टॅक्स महाराष्ट्रात मिळत होता पहिले व्हॅटमध्ये. आता मी मोबाईल ऑनलाईन परचेस केला, तर मोबाईलची मोबाईलचा जो व्हॅट आहे तो महाराष्ट्रामध्ये होता 14.5%, अच्छा. आणि दिल्लीला होता 5%. सेम मॉडेल, तर मी सेम मॉडेल परचेस करायला गेलो ऑनलाईन, दिल्लीचा जर का तो सेलर असेल तर मला 5% व्हॅट लागायला, किंमत कमी व्हायची. अच्छा. महाराष्ट्रामध्ये 13.5% व्हॅट होता, अच्छा. 9% 9.5%मध्ये फरक पडायचा. बरोबर. 10,000चा मोबाईल तुम्ही घ्यायला गेलात तर तुम्हाला 5,000 रुपये फरक पडणार बरोबर. कमीत कमी त्या व्हॅटमुळे. बरोबर. लोक घ्यायचे, त्यांना माहिती होतं हे की शोधा कुठे आहे, जे बाहेर सेलर जर गुजरातचा भेटला किंवा दिल्लीचा मिळाला 5% व्हॅट आहे. काही राज्यांमध्ये अशा काही वस्तूंवरती त्यांचे प्रत्येक रेट वेगळे होते. बरोबर. आत्ता कसं आहे, देशभर एकच रेट आहे. बरोबर. जर मोबाईलला 12% तर 12%च ऑल ओव्हर इंडियामध्ये तो रेट लागतो.
आपला 1.5 तास संपलेला आहे. ओके ना, थांबूया ना.